प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही प्रार्थना विनंती असतील तर नक्कीच तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तुम्हाला जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. त्याचप्रमाणे येत्या 21 जुलै 2024 रोजी शिलोह पेंटिकॉस्टल चर्च या सोलापूर या ठिकाणामध्ये बाप्तिस्मे होणार आहेत. तर ज्यांना या ठिकाणामध्ये बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मी हा नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला बाप्तिस्माचं शिक्षण त्या नंबरवर दिलं जाईल. तो नंबर आहे 9850144151. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. भरपूर साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला होता आणि त्यांची भाची अनुष्का हिच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की पास्टर ती 10वीच्या परीक्षेमध्ये आहे यंदा, तर तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की तिचा रिझल्ट जो आहे तो उत्तम चांगला यावा, परमेश्वराने तिला यश द्यावं. आणि त्यांनी रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी साक्ष देखील सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांची भाची जी अनुष्का आहे तिला परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने 10वीमध्ये 94% पडले, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे एका सिस्टरनी पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाच्या गळ्याला गाठ झाली आहे. त्या गाठीमुळं त्या मुलाला खूप भयंकर अशा वेदना त्या ठिकाणामध्ये होत आहेत. आणि त्यांनी मेसेज केला आणि मेसेज केल्यानंतर पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके म्हणून सेंड केलं. आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही बघितलं की पास्टरांनी ओके म्हणून सेंड केलं, एक विश्वास त्यांच्या मनामध्ये आला आणि दुसऱ्या दिवशी ती गाठ पूर्णपणे नाहीशी झाली आणि कुठल्याही वेदना त्या ठिकाणामध्ये राहिल्या नाहीत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या शिलोह चर्चमधीलच ब्रदर अक्षय आहेत, ते यावेळेस एक साक्ष सांगतील. हालेलुया. ह्या दिवसासाठी 3-4 महिन्यापासून वाट बघत होतो मी. भरपूर साक्षात, पण वचनाचा वेळ जास्त घेणार नाही. पहिली साक्ष तर हीच आहे की तारण हे सर्वात महत्त्वाचं आहे, मोठं आहे. तीच माझी पहिली साक्ष आहे. माझ्यासारख्या पापी व्यक्तीसाठी त्यानं मला तारण दिलं, ही माझी पहिली साक्ष आहे. दुसरी साक्ष अशी आहे, काही वर्षांपूर्वी माझा मोठा ॲक्सिडेंट झाला होता. 4 व्हीलरमधून मी चालवत होतो आणि 150 फूट दरीत गाडी कोसळत गेली होती. त्या गाडीतून मी बाहेर निघालो. मला एकही स्क्रॅच आला नाही आणि एकही काही इजा झाली नाही. आणि त्या दिवशी मला समजलं तो जिवंत देव माझ्यावरती प्रीती करतो. आणि त्या दिवसापासून मी वचनामध्ये प्रार्थनेमध्ये वाढत गेलो. आणि प्रार्थनेमध्ये वाढत असताना मला स्तुतीसारखी एक सुंदर हृदयाची मुलगी मला देवाने बायको म्हणून दिली. आणि तिच्यासोबत जसं जोडलं गेलो, तिचं अख्खं खानदानच आशीर्वादित आहे. तेलोरे पास्टर ते जीवनात आले, आशीर्वादित पास्टर आहेत. त्यांची मंडळी इतकी आशीर्वादित आहे. इथं आल्यापासून एकही गोष्ट अशी घडलेली नाही की जिथं मला खालावलं जाईल, खचलं जाईल. 5 महिने बिनपगाराचा होतो, पण 5 महिन्यामध्ये एकही हप्ता बाउन्स झाला नाही. एकही कुठल्या गोष्टीचा कमतरता झाली नाही. आठवड्याला 1-2-3 वेळा चिकन खात होतो. एवढं परिस्थिती नव्हती, तरी पण कसं तरी अद्भुतरित्याने पैसे पुरवले जात होते. मानसिक आधार, आत्मिक आधार वचनांपासून, पास्टरांच्या मेसेजेसपासून मिळत होता. जॉब मिळाल्यानंतर पंढरपूरला अपडाऊन करत होतो आणि इतका त्रास होत होता, पण पास्टरांचे मेसेज ऐकून एक धीर मिळायचा, आधार मिळायचा. विश्वासात वाढत गेलो. धीरतेनं देवाला प्रार्थना विनवणी करत होतो आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि सोलापुरात मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. ह्या जॉबच्या मागचं असं आहे की 4च जागा होत्या, त्यातल्या 2 जागा केल्या गव्हर्नमेंटने आणि त्या 2 जागेमध्ये पण पहिला नंबर माझाच ठेवला. कुठंच जागा नव्हती, फक्त सोलापूरमध्येच होती, ती पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय कुमटा नाक्यावरचं. आणि तिथं माझा पहिला नंबर लागला आणि मला तो जॉब मिळाला. खरंच खूप देवाचे आभार मानतो की त्याने खरोखर एक
अशा परिस्थितीतून बाहेर काढलं आणि 30व्या वर्षीच देवाने आम्हाला एक घरसुद्धा दिलं पुण्यात. एवढ्या लवकर एवढे जास्त आशीर्वाद बघून मला तर जाणीव झालेली की हे माझ्या टॅलेंट, नॉलेज, एक्सपिरियन्स, अनुभव काहीच नाही आहे, हे फक्त देवाचीच कृपा आणि दया आहे. आणि आज मी खरोखर अभिमानाने सांगतो की देवाने मला खरोखर अशा चर्चमध्ये निवडलं, सेवेसाठी निवडलं आणि अशी बायको दिली, असं कुटुंब दिलं जे देवाच्या वचनामध्ये, आज्ञापालनेमध्ये चालत आहे. त्याला बघून मला खरंच मी देवाचे आभार मानतो. आणि अजून एक आशीर्वाद, सर्वात मोठा आशीर्वाद असा दिला की माझ्या बायकोला 5th मंथ ANC आहे ती, त्यामुळे ते पोटाचं फळ जे आहे ते मी देवाच्या सेवेसाठी वापरणार आहे. त्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. मध्ये जेनिफर वाघमारे आहे, ती पुढे येईल आणि तिची साक्ष सांगेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया त्याच्या लोकांवरती सनातन असते. 2023ला मी BSc नर्सिंग पासआउट झाले विथ फर्स्ट क्लास. ती साक्ष सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट रँक इन एंटायर युनिव्हर्सिटी आणि इन एंटायर कॉलेज. ती साक्ष सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता की आता पुढं काय करायचं. तर मी देवाला म्हटलं की पुढं म्हणजे मी माझं डिसिजन घेतलं की आय विल वर्क फॉर द गव्हर्मेंट, लाईक आय विल स्टे इन माय कंट्री अँड आय विल वर्क फॉर द गव्हर्मेंट. आणि मी मग 5 वर्षानंतर 2018ला पहिली म्हणजे DMAIची एक्झाम झाली. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी जस्ट पासआउट झाले आणि DMAIची एक्झाम आली. पण मी फॉर्म भरला, स्टडी म्हणजे जसं पाहिजे. फर्स्ट एक्झाम होती सो मी काय क्रॅक नाही करू शकले. 109 मार्क्स पडले आणि 138ला ओपन कॅटेगरी क्लोज झाली. ती एक्झाम गेली. सेकंड एक्झाम दिली सेंट्रल गव्हर्नमेंटची नॉर CET 5.0. तिथंसुद्धा 82% पडले आणि 86%ला ओपन कॅटेगरी क्लोज झाली. तीसुद्धा एक्झाम गेली. मी खूप निराश झाले. आय लॉस्ट ऑल द होप. आणि माझ्या मम्मी पप्पांनी आणि मी सुद्धा डिसिजन घेतला, चला आता अब्रॉडला निघून जायचं, इथं काय आपलं काय होत नाही आहे गव्हर्नमेंटमध्ये. पण तरीसुद्धा आतून आम्हाला पप्पा DMARमध्ये काम करतात म्हणून आतून खबर का आली की DHSची एक्झाम लॉन्च होती आहे, DHSचं नोटिफिकेशन येणार आहे, तो फॉर्म भरा तुम्ही. आणि माझं मनाचं प्रिपरेशन नव्हतं ते फॉर्म भरायचं. पण तरीसुद्धा मम्मी पप्पांनी फोर्स केला. सो मी नाही म्हणून तो फॉर्म जबरदस्ती भरून दिला. भरले. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आणि मी स्टडी करायला लागले. 1 डिसेंबरला माझी DHSची एक्झाम झाली. पण असं झालं एक्झामच्या 1 वीक बिफोर मी सुट्टी घेतलेली स्टडी करण्यासाठी. पण ते प्रेशर, अभ्यासाचं एवढं प्रेशर आलं आणि माझं एक्झाम, इन शॉर्ट एक्झाम फीवर होता आणि माझं BP 80-50 झालं आणि टेकिकार्डिया झाला सडनली. आणि मला माहिती नाही, मेडिकलनुसार इट इज नॉट अ गुड साईन, बट सडनली आय डोंट नो व्हॉट हॅपन. आणि एक्झामच्या 1 दिवस आधी म्हणजे 30 नोव्हेंबरला मला अँझायटी आणि पॅनिक अटॅक यायला लागले आणि मला पेपरला जायची इच्छा नव्हती. तरीसुद्धा गेले मी पेपरला. सोलापूरमध्ये नंबर आला. सिद्धेश्वर पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक्झाम दिली मी. एक्झाम आणि पेपर वॉज डिफिकल्टपेक्षा पण भयंकर पेपर होता माझा, 3rd ह्याचा प्रायव्हेट सेक्शनचा. आणि पेपर दिला. आले मी. सगळ्यांनी विचारलं एक्झाम कशी होती. म्हटलं पेपर वॉज डिफिकल्ट. मम्मी पप्पा म्हटले काय नाही आपण बघूया. आणि आपण 31st त्याच्यानंतर पर ड्युटी जॉईन केली. 31 डिसेंबरला आपण आपली चर्चचं आपलं नाईटचं आपली प्रेयर होती. नाईट सर्व्हिसला पास्टरनी एक सांगितलं पुढचा येणारा वर्ष हा एक आशीर्वादाचा वर्ष असणार आहे. येणारा वर्ष विल बी अ इयर ऑफ प्रॉस्पॅरिटी अँड ऑल द पीपल इन द चर्च विल बी ब्लेस्ड. आय एक्सेप्टेड इट. I said that next year Jesus Christ will be a blessed and prosperous year for me and my family. I accepted that. 1 जानेवारीला पास्टरांचं वचन होतं की आपल्या चर्चमधून खूप साऱ्या लोकांना गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे. आय एक्सेप्टेड इट. पास्टर म्हटले नुसतं बोलून तर बघा ना, काय जात आहे बोलायला. तेव्हा मी एक्सेप्ट केला आणि तेव्हा मी चर्चमध्ये मागं माझ्या जागेवरती बसलेले. तेव्हा मी एक्सेप्ट केला आणि म्हटलं DHS माझा असणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल बी माइन. एक्सेप्ट केलं. माझं चर्च संपल्यानंतर माझे मम्मी पप्पा अँजेलिनानी सुद्धा प्रेज द लॉर्ड केल्यानंतर पहिलं म्हटलं DHS तुझा असणार आहे यावर्षी. अँड आय एक्सेप्टेड इट. त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीट आली. रिस्पॉन्स शीटमध्ये मला फक्त 96 मार्क्स पडले आउट ऑफ 200. आय लॉस्ट ऑल द होप. तरीसुद्धा रिवाईज केली रिस्पॉन्स शीट आणि मग मला 100 मार्क्स पडले.
100 मार्क्स नंतर नॉर्मलायझेशन झालं, परत माझे मार्क्स वाढले आणि 101.38 पडले. त्याच्यानंतर ह्याचं रिझल्ट लागला आणि महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र माझा नंबर 1025 होता, ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्याच्यानंतर एवढं खाली नंबर म्हणून मी म्हटलं नाही होऊ शकणार, पण तरी पण एक आशा होती. नाही, पास्टाने सांगितले, मी कबुली केली आहे विश्वासाची, होणारच आहे. मग त्याच्यानंतर रिझल्ट डिक्लेअर झाला आणि बाय गॉड्स ग्रेस मी वेटिंग लिस्टमध्ये आले. लातूर डिव्हिजनमधून 25th नंबर माझा होता ऑल ओव्हर लातूर डिव्हिजन आणि मी वेटिंग लिस्ट 4th कॅन्डिडेट होते प्रायव्हेटमधून. त्याच्यानंतर कॉलिंग चालू झालं, ऑफर लेटर देणं चालू झालं, पण सिलेक्टेड लोकांना चालू झालं आणि मला काही कॉल आला नाही त्यांचा. पण मी असं केलं की आता चालू झालं म्हणून मी माझा प्रायव्हेट जॉब सोडून टाकला आणि मी म्हटलं की नाही बाबा, आता आपला गव्हर्नमेंटचा कॉल येणार आहे, मी जाते म्हणून प्रायव्हेट सोडते. आणि विश्वासाने मी प्रायव्हेट जॉबसुद्धा सोडून टाकला आणि मी घरी बसले. आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्या आणि सगळं काम थांबलं. लोक म्हटले आचारसंहितेमध्ये काही होणार नाही, विसरून जाता, नवीनच एक्झाम येणार आहे. मी म्हटलं नाही, होणार आहे. जेव्हा आपल्या चर्चचा 3rd स्लॅप होत होता तेव्हा पप्पा येणार होते इथं मदत करायला. तेव्हा पप्पांना मी सांगितलं, जा पास्टांना सांगत आहे जरा प्रार्थना करा, काय आहे म्हणून, असं का होतं आहे माझ्यासोबत. पास्टांनी एकच सांगितलं, जाऊन जेनिफरला सांगा धीर ठेव, विश्वास ठेव, तुझं काम होणार आहे. धीर ठेवलं, विश्वास ठेवले. 4 महिने मी वेटिंग पिरियडमध्ये होते. 4 महिने स्ट्रगल केलं, वेट केलं आणि त्याच्यानंतर जूनमध्ये मला DHSचा गव्हर्नमेंट कॉल आला. आणि आल्यानंतर सुद्धा सैतानाने एवढं हे केलं, पहिला कॉल आला त्याच्यानंतर रद्द केलं. त्यांनी म्हटलं मी चर्चमध्ये येत होते पास्टांकडून प्रेयर करण्यासाठी आणि तेवढ्यात मला VIP रोडवरती मला कॉल आला DHSचा की रद्द केलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आता येऊ नका तुम्ही, बघू कधी यायचं आहे. मी सदम्यात गेले 2 मिनिटासाठी, काय करू काय नाही काहीच कळालं नाही. मी पास्टांकडे आले. पास्टांनी एकच सांगितलं, जेनिफर तू विश्वास ठेवलेला आहे, तू प्रार्थना केलेली आहे आणि तुझं विश्वासाचं आणि प्रार्थनेचं प्रतिफळ देव तुला देणारच आहे. आणि मी प्रार्थना करून घेतली, मी गेले. 2 दिवसानंतर परत त्यांचा फोन आला DHS लातूरवरून की तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तुमचं सिलेक्शन झालं आहे. आणि आज देवाच्या दये कृपेने मला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे DHSमध्ये, धर्माबादमध्ये, महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डरवरती. जे 5 वर्ष मी पंचगणी महाबलेश्वरवरती होती, सेम तशीच जागा आहे, सेम तसंच हिल स्टेशन आहे आणि सेम तसंच एकदम सुंदर गव्हर्नमेंट जॉब, सुंदर जागा, सुंदर, कुठल्याच गोष्टीची देवानी वाण पडू दिली नाही मला. कुठल्याच गोष्टीची तिथं जाऊन एक अननोन प्लेसमध्ये जाऊन कसं राहायचं, काय सगळ्यात मोठा क्वेश्चन होता, जाऊ की नको, इथून सुरुवात होती. पास्टांना फोन केला, पास्टर म्हटलं भेटलाय जॉब, निघून जा, पुढचं देव सांभाळून घेईल. गेले मी आणि खरंच पास्टांनी जसं म्हटलं तसं खरंच देवानी सांभाळून घेतलं. सुंदर घर दिलं मला तिथं, एवढं चांगले तिकडचे स्टाफ आहे, इन्चार्ज आहे की लगेच सुट्टीसुद्धा देऊन टाकली, जा तू घरी, 3 दिवसाची सुट्टी देऊन टाकली, जा तू एन्जॉय करून ये. एवढं चांगलं सगळ्या गोष्टी देवाने एकदम सुरळीतपणे होऊ दिला, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देते. थँक्यू पास्टर फॉर ऑलवेज मोटिवेटिंग मी फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड. आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद बोलते की तुम्ही सगळ्यांनी प्रार्थनेमध्ये माझी आठवण ठेवली. थँक्यू. अशीच अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आज वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पास्टर मनोज तरोडे. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. मला माहिती आहे की देव जे बोलतो ते करण्यासाठी तो बांधील आहे. ज्या गोष्टी परमेश्वर वचनाच्या द्वारे, अभिवचनाच्या द्वारे, भविष्यवाण्याच्या द्वारे बोलत असतो ते करण्यासाठी परमेश्वर हतबल नाही आहे. काल मला वाटते सकाळी एक व्यक्तीने फोन केला आणि त्यानं सांगितलं की प्लीज माझ्या वाईफसाठी प्रार्थना करा की तिला गाठी आलेल्या आहेत आणि मी ड्युटीवरती, परंतु तुम्ही प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केली. लगेच त्याने त्याच्या पत्नीला फोन केला आणि विचारलं की तुला आता कसं वाटतंय. मग तिने टायमिंग सांगितला की या वेळेला माझ्या शरीरात काहीतरी घडलं आणि माझ्या अंगावरच्या सगळ्या गाठी निघून गेल्या. तो म्हटला मी पास्टर तेलोरीला प्रार्थना करण्यासाठी सांगितलं तो वेळ, आणि तो म्हटला की एवढं अद्भुत सामर्थ्य देवामध्ये हे मी पहिल्यांदा अनुभवत आहे की प्रभूनं
ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना केली त्याच समयामध्ये तिकडं माझ्या पत्नीला स्पर्श केला आणि तिला बरं केलं. म्हणजे देव आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी बांधील आहे. किती कठीण प्रश्न असू द्या, किती पण कठीण असू द्या. कोणीतरी परवा मला सांगितलं की कित्येक वर्ष माझा नवरा, मला वाटते स्टेटसला पण ती साक्ष आहे, बरीच वर्षापासून माझा नवरा दारू पित होता, परंतु प्रार्थना केल्यानंतर प्रभूने एवढे चेंजेस त्याच्याकडे केले. ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली तर त्याच्यानंतर तो दारूच्या गुत्त्याकडे जायला सुद्धा घाबरत होता, तो गेलाच नाही त्या ठिकाणामध्ये. म्हणजे देव मार्गामध्ये अडखळ निर्माण करतो. देवाला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर जो आहे तो अद्वितीय सामर्थ्य असणारा परमेश्वर आहे. मी तर म्हणतो याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही अनुभवणार आहोत. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये करणार आहे. आज माझा विषय आहे, कठीण प्रश्नाची उत्तरं मला कशी मिळणार आहे. काही प्रश्न फार कठीण असतात आणि या कठीण प्रश्नातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही वेगवेगळे मार्ग तपासत असतो. कधी मानवी मार्गदर्शन घेतो, कधी कधी एखाद्या तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घेतो, कधी कधी आम्ही स्पिरिच्युअल गायडन्स घेतो, कोणीतरी एक आत्मिक व्यक्तीने आम्हाला मदत करावी. कधी फॅमिलीमधल्या लोकांकडनं आम्ही अपेक्षा करतो की त्याने आमची मदत करावी. परंतु कठीण प्रश्नातनं बाहेर पडण्याचा फॉर्म्युला कोणाला माहित नाही, कशा पद्धतीने बाहेर पडलं पाहिजे. काही प्रश्न कूट आहेत आणि असे प्रश्न जे तुम्हाला डॉमिनेट करतात किंवा दुर्बल बनवतात किंवा तुमच्यातला विश्वास, तुमच्यातलं प्रार्थनामय जीवन काढून टाकत असतात. जसं आता जेनिफर सांगत होती, तिने साक्षात सांगितलं. मला आठवतं की ज्या दिवशी ती आली भेटण्यासाठी की ते दाखवायलाच नाही, मला कॉल आला आणि ती गेटमध्ये एंट्री केली, तेवढ्यात तिकडनं सांगितलं येऊ नका. म्हणजे बा आता किती मोठा प्रश्न आहे, कसा विश्वास ठेवायचा. बरं, ती आली आणि तिने सांगितलं की त्यांनी सांगितलं येऊ नका, तर मलाही माहिती होतं इलेक्शन आहे आणि त्याची आचारसंहिता लागणार आहे आणि मला हे पण माहिती होतं की त्यांच्यात केस घातलेल्या आहेत, त्या एकमेकाला जागा देऊ नये यासाठी. मग आता मला पण तिथं लुसिफर सांगत आहे की तुझे लोक आशीर्वादित होणार नाही. आता हा प्रश्न कठीण आहे, मला बोलणं सोपं आहे, तिला निराश करणं, निराश नाही होईल, आनंदाने तिने घरी जावी. तिला वाटतं काळजी करू नकोस, कशाला विश्वास तुझा डगमगतोय, तू आता चालली खरं पण परत तुला कॉल येणार आहे. पण तेवढं सोपं नव्हतं. परंतु कधी कधी आमच्या बोलण्याच्या द्वारे आमचे कठीण प्रश्न सुटले जातात आणि हे प्रश्न सोडत असताना या कठीण प्रश्नाची उत्तरं कुठून मिळणार आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न लक्षात ठेवा, सगळ्यात कठीण प्रश्न देवावरचा विश्वास आहे, बाकी कोणताच नाही प्रश्न. रस्त्यावरचा भिकारी सुद्धा जगतो, जगणं हा प्रश्न नाहीये. एखाद्या कुत्र्याकडे जर तुम्ही बघितलं ना, ती सुद्धा जगतं. मला त्या तरुण पोरगा जो आपल्या चर्चमध्ये येतो नाही का, त्याचं काय ना तुझं नाव, राज त्याने त्याच्या एका मित्राला, त्याचं कुत्र आजारी पडलं होतं, त्याला गॅस्ट्रो झाला होता आणि डॉक्टरकडे घेऊन गेले. ते डॉक्टर म्हटले की आता ते गॅस्ट्रो झालाय, अशी कुत्रे मरतात, ते काही जगत नाही गॅस्ट्रो झाल्यावर. आता आपले पण 2-3 कुत्रे असेच गेले. पहिलं कुत्र जे घेतलं होतं फार सुंदर, ब्राउनी नाव होतं त्याचं. त्याला कार्यक्रम होता चर्चमध्ये, चिकन भरपूर उरलं तर खाल घातलं आणि मी मीटिंग मध्ये येऊपर्यंत पोट फुटून मरून पण गेलं, नाका तोंडात रक्त, गॅस्ट्रोने मरून गेलं आणि मग तशीच परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरने सांगितलं की त्या कुत्र्यावरती उपचार होणार नाही. परंतु दर रविवारी चर्चला तो येतो बिचारा मुंबईवरून. त्यांनी तर म्हटलं नाही आता शनिवार रविवार खास चर्चसाठी येणार मी मुंबईवरून, मुंबईला ड्युटीला आहे. पण तो इथं आल्यावर त्याच्या जीवनात भरपूर साक्ष घडल्या आणि त्यांनी त्याच्या त्या मित्राला चॅलेंज दिला, हे नंबर देतो, या नंबरवर कॉल कर आणि बघ तुझं कुत्र जगतं का नाही. तो काय तसं बोलून मोकळा नाही का, बघ तुझं कुत्र जगतं का नाही. आणि त्यांनी कॉल केला आणि तिकडून आलं एकाच, आमच्या कुत्र्याला गॅस्ट्रो झाला. आता म्हटलं माणसाचं गॅस्ट्रो ठीक आहे, कुत्र्याला पण गॅस्ट्रो झालाय, प्रार्थना करा म्हटलं. तुम्हाला तुमच्या चर्च मधल्या एका पोराने मला नंबर दिलाय आणि मग केली प्रार्थना केल्यावर जे कुत्र रिस्पॉन्स देत नव्हतं आणि ते कुत्र रिस्पॉन्स देऊन बरं होऊन एकदम ठणठणीत झालं का, देवाला काय कठीण आहे. ना तुमचे प्राणी ना तुमच्या घरातल्या असणाऱ्या वस्तू, या सगळ्यांवरती तो आशीर्वाद पाठवण्यासाठी, सगळ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी आमच्यामध्ये एक आंतरिक प्रेरणा आवश्यक आहे. आणि ही आंतरिक प्रेरणा तुमच्या जीवनातली कठीण प्रश्न कशा पद्धतीने सुटणार आहे, कशी उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. एक वचन वाचू,
दुसरे इतिहास त्याचा 9वा अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन. दुसरे इतिहास 9वा अध्याय 1 ते 6 वचन. ज्याला मिळेल त्यांनी पटकन वाचा. शल्मोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजामा घेऊन विपुल सोने, मोलवान रत्ने, मसाले उंटावर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी येरुशलेमेत आली. शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होतं ते सर्व ती त्याच्या पुढे बोलली. शल्मोनानं तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानं तिला उलगडास करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शल्मोनाचे सगळे शहाणपण, बांधलेलं मंदिर 6 पर्यंत, त्याच्या मेजवानीची पकवाने, कामगारांची आसने, मानकऱ्यांची खिदमत, त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबेदार यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरात जळून जाण्याचा जिना, सगळं पाहून गांगारून गेली. राजाला म्हणाली आपली करणी व ज्ञान याच्याविषयीची कीर्ती आपल्या देशात ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याशिवाय या गोष्टीचा विश्वास येईना. आता पाहावे तर अर्धी पण थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती ऐकली आहे, त्याहून आपली कीर्ती अधिक आहे. बस 5 मुद्दे या कठीण प्रश्नाची उत्तरं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळवण्यासाठी आवश्यक आहे. तुमच्याकडे कठीण प्रश्न आहे आणि जर प्रश्न जेवढे कठीण असतील तेवढं मला असं वाटतं की त्याची उत्तर मिळू शकत नाही. आणि कधी कधी या प्रश्नाची उत्तर मिळत नसल्या कारणानं आम्ही गिव्हअप करतो, सोडून देतो. नाही आता याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. आणि मग 2 ऑप्शन आहे आमच्यासमोर. एक तर डिप्रेशन मध्ये जाणं, निराश म्हणून जाणं, नाही आता उत्तर मिळणार नाही, कोण मदत करणार नाही. आणि दुसरा ऑप्शन आमच्या समोर जीवन संपवणं. परंतु कठीण प्रश्नाची उत्तर जर मिळायला पाहिजे तर पहिला मुद्दा असं लिहिलं. पहिल्या वचनामध्ये काय लिहिलं वाचा बरं. शल्मोनाची कीर्ती झाली. शल्मोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटावर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहावयास. पहिला मुद्दा, जर तुमच्याकडं कठीण किंवा कूट प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळत नाही, काही रोग असतील बरं का, डॉक्टरकडे उपचार नसणार आहे, डॉक्टर गिव्हअप करून देतील, सांगतील की याच्यावर उपचार नाहीये. कधी कधी बँका तुमच्यासाठी असतील की त्या बँका सांगतील तुमच्या घराचं लोन, तुमचं व्यक्तिगत लोन फेडण्यासाठी तुम्हाला काही होणार नाही. मला काल एका सिस्टरचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी आहे आणि त्या मुलीनं काय केलं, कुटुंब चालवण्यासाठी 2 चांगले टेम्पो घेतले, ड्रायव्हरच्या हातात दिले. त्या ड्रायव्हरला म्हटले तू ते टेम्पो चालव. ड्रायव्हरनं काय कारभार केला, त्यांनी परस्पर जाऊन ते टेम्पो विकले. आणि ते विकल्यानंतर इतका मोठा प्रश्न निर्माण झाला की आता कसं चालवायचं कुटुंब. आणि मग ते पोलीस चौकीमध्ये गेले आणि पोलिसांना सांगितलं की असं झालंय. तो ड्रायव्हर धावत पळत आला आणि त्यांना असं वाटलं की आता ड्रायव्हर धावत पळत आला म्हणजे पोलिसांनी प्रेशर आणलं आणि मग आता आपले सगळे टेम्पो वगैरे आपल्याला परत मिळतील. त्या ड्रायव्हरनं पोलिसांना पैसे चारले आणि पोलिसांना पैसे चारल्यावर ड्रायव्हर म्हटलं, आता पोलीस म्हटले की आता ही केस आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही दुसरीकडे जा. दुसरीकडे गेलं तिथं त्यांनी पैसे चारले, म्हटले ही केस आमच्या हातामध्ये येत नाहीत. ते घाबरून गेले की आता कसं काय, टेम्पो आमचे परत कसे मिळणार आहे. मोठा खूट प्रश्न आहे. हतबल आहेत, निराश आहेत, जगण्यासमोर मोठा संघर्ष आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते रडून रडून सारखे मेसेज करतात की पास्टर आमची टेम्पो मला मिळाले पाहिजे, माझी मुलगी कशी जगणार आहे, तुम्ही प्रार्थना करा, आम्ही पुन्हा चौकीमध्ये जाणार आहे. मग तिथं त्यांची एक मुलगी ती ऍडव्होकेट होती आणि मग देवानं तिला
प्रेरणा दिली. ते गेले तिथं. गेल्यावरती तिने त्या पोलिसांना फायरीवरती घेतलं. मग त्याची केस दाखल झाली. मग एक आमदार आला. बघा, प्रार्थना इकडे केल्यावर देव सगळं कसे सूत्र हलवतो. आणि इकडे तो आमदार आला. आणि आमदार आल्यावर त्या आमदाराने पोलिसांना दम दिला. आणि दम दिल्यावर दोन्ही टेम्पो चौकीमध्ये आले. किती मोठा प्रश्न असला तर तुम्हाला येशूकडे यावं लागतं. कोणता प्रश्न आहे आमच्या जीवनामध्ये? काही प्रश्न एवढे कठीण आहेत. तुमचं भविष्य असेल, तुमचा परिवार असेल, तुमचं करिअर असेल, तुमची नोकरी असेल, तुमचे आर्थिक प्रश्न असतील, तुमची मानसिक स्थिती असेल, कोणते प्रश्न तुमच्या सुटण्याच्या बाहेर असं तुम्हाला सुटणार नाहीये. परंतु असं लिहिलं ती शल्मोनाकडे आली. शल्मोन ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शल्मोन या शल्मोन या शब्दाचा अर्थ काय माहिती का? शल्मोन म्हणजे शांतीप्रिय. शल्मोन म्हणजे शांतीप्रिय. तुमच्या प्रश्नाचं मग हा शांतीप्रिय किंवा शल्मोन कसं काय येशू ख्रिस्त असणार आहे? शल्मोनचं नावच त्या ठिकाणामध्ये शांतीप्रिय. आता शबाची राणी त्या ठिकाणामध्ये आली आणि शबाच्या राणीकडे कुठ प्रश्न होते. कुठ म्हणजे जटिल न सुटणारे प्रश्न. आता राणी असताना सुद्धा राणीने लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. तिला सत्ता, अधिकार, स्थान दिलेलं आहे. परंतु राणीचे प्रश्न एवढे कठीण आहेत. तिला असं वाटलं अजून कोणतरी व्यक्ती असेल की जो माझ्या प्रश्नात मला सुटका देईल. आणि तिला कोणीतरी सांगितलं की शल्मोन अतिशय ज्ञानी व्यक्ती आहे, राजा आहे, पण देवानं ज्ञान त्याच्या ठाई ठेवलेलं आहे. बरीच वार्ता तिने ऐकली. आणि ती वार्ता डोक्यामध्ये घेऊन ही शबाची राणी शल्मोनाकडे आली. आणि शल्मोन म्हणजे शांतीप्रिय. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक असाल, राजा असाल, तुम्ही स्वतः सत्ताधीश असाल, तुम्ही कित्येक अशी कर्म केली असतील की जी कर्म लोकांना थक्क करणारे असतील. परंतु तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कधी कधी अशा व्यक्तीकडे जावं लागतं की जो व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि तो व्यक्ती मार्गदर्शन करत असताना त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. लक्षात घ्या, सगळे प्रश्नाची उत्तरं ही गुणधर्मामध्ये लपलेले. गुणधर्मामध्ये एक गुणधर्म आहे माणसामध्ये. प्रश्न पण त्याच्यानेच निर्माण होतात, उत्तर पण त्यातूनच आम्हाला प्राप्त होतात. आता प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवत असताना जसं शल्मोन जन्माला येण्याच्या अगोदर, शल्मोन काही असंच नाही जन्माला आला, असं लिहिलंय. ज्या स्त्रीच्या पोटी त्याचा जन्म झाला आणि ती स्त्री या दाविदानं व्यभिचार करून दुसऱ्याची पत्नी आणून आणि त्या पहिल्या पुत्राला मारलं. ऐका बरं का, या पहिल्या पुत्राला मारलं आणि मारल्यावरती हा दुसरा पुत्र त्या स्त्रीच्या पोटी घातलं आणि त्याचं नाव शल्मोन. बत्शेबेच्या पोटी दुसरा पुत्र जो आला आणि त्याचं नाव शल्मोन होतं. म्हणजे पहिला पुत्र मेल्याशिवाय हा दुसरा पुत्र हाती लागणार नाही. देवानं सुद्धा आपला पहिला पुत्र, एकुलता एक पुत्र क्रूसावरती गेला. कशासाठी? तर हा जो पुत्र तुमच्या हातामध्ये यावा. हा पुत्र कोण आहे? हा पुत्र आणि त्याचा स्वभाव. मला वाटतं यशाचं पुस्तक 9 अध्याय 6 वचन तुम्हाला समजेल. शल्मोनाकडे येणं. शल्मोन म्हणजे शांतीप्रिय. शबाची राणी शल्मोनाकडे आली. कठीण प्रश्नाची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी वाचा. हा, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती. म्हणजे शल्मोनाकडं येणं म्हणजे कुणाकडे ना? शांतीच्या अधिपतीकडं. म्हणजे शांतीचा मालक जो आहे त्याच्याकडे तुम्हाला यायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठून मिळणार आहे तुम्हाला? तुमचा प्रश्न कठीण आहे. आता तुम्ही काय करता? कठीण प्रश्नासाठी कुठंतरी दुसरीकडे मार्गदर्शन घेता. काही विद्वान लोकांकडे जाल, काही टॅलेंटेड लोकांकडे जाल की जे तुम्हाला मार्गदर्शन करेल. परंतु मी म्हणतो या जगामध्ये कोणाकडे एवढं मोठं टॅलेंट नाही जे येशूकडे आहे. येशूकडे टॅलेंट आहे. कारण येशूनं सगळ्या प्रश्नाला हाताळलं. एकही प्रश्न तुम्ही दाखवा की कोणत्या प्रश्नाला तो हाताळू शकला नाही. कोणता प्रश्न आहे त्या ठिकाणामध्ये? डोंगरावरती लोकांकडे भाकरी नाही. आता डोंगरावरती भाकरी कशा काय येणार आहेत? पॉसिबल नाहीये. बरं, या लोकांकडे, या शिष्यांकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की लोकांना भाकरी आणू शकतील. किती मोठा प्रश्न आहे, किती कठीण प्रश्न आहे. आता येशू काय करतो? तो म्हणतो कोण आहे का इथं ज्याच्याकडे भाकरी आहेत? एक छोटा मुलगा, त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे आहेत, घेऊन या म्हटला. त्या मुलाकडच्या 5 भाकरी 2. आता प्रश्न एवढा कठीण आहे, एवढ्या लोकांना तृप्त करायचंय आणि तेवढ्यात येशू म्हटला फक्त माझ्याकडे भाकरी घेऊन या. शांतीप्रिय बरं का,
शलमोन म्हणजे शांतीप्रिय. आता विचार करा, या शिष्यांच्या मनामध्ये किती गोंधळ निर्माण झाला असेल. अरे एवढ्या लोकांना भाकरी कशा काय द्यायच्या, या लोकांना भाकरी देणे इतके पैसे कुठं आपल्याकडं. मग इकडे गोंधळ. येशू ख्रिस्त एकदम शांत म्हणतो, कुणाकडे भाकरी आहेत. आता ती कुणाकडे भाकरी म्हटल्यानंतर यांच्याकडे तर 200 रुपये होते, 200 रुपयाच्या जास्त भाकरी आल्या असत्या आणि 200 रुपयाच्या भाकरी जास्त आल्या असत्या. पण तिकडे कोणतरी सांगतो आहे एकाकडे डबा, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 भाकरी. आता ते शिष्य कसले गोंधळ, अरे बापरे इकडं कडा 200 रुपये, 200 रुपयाच्या भाकरी पुरणार नाही. आणि येशू म्हणतो 5 भाकरी 2 मासे याच्याद्वारे आणि एवढ्या लोकांना तृप्त करणार. येशूनं बोलवलं आणि त्याने भाकरी घेतल्या, शांत राहिला आणि म्हटलं प्रार्थना केली, हे देवा तू माझं नेहमी ऐकतो, ही भाकर हे मासे आशीर्वादित कर. 5 भाकरी 2 मासे. प्रार्थना केल्यावर भाकरी पण तेवढ्याच आहेत, मासे पण तेवढेच आहेत. मासे पण वाढले नाही, भाकरी पण वाढल्या नाही. पण याच्या शांतीनं काम केलं. कुठ प्रश्नांचं उत्तर मिळायचं ना, गोंधळून जाऊ नका कधी. प्रभूच्या शांतीनं आपल्या मनाची संपादनी करा. शांती टिकवून ठेवा. मुळात तुम्ही बेचैन व्हावं, अस्वस्थ व्हावं याच्यासाठी शबाचाराणीकडे जसे प्रश्न आहेत तसे तुमच्याकडे प्रश्न आहेत. शबाचाराणीकडे खूप प्रश्न आहेत, तुमच्याकडे पण काहीतरी खूप प्रश्न आहेत. ते तुम्हाला अस्वस्थ करत आहे, बेचैन करत आहे. परंतु येशूने जे केलं त्यानं घेतलं. लक्षात घ्या, येशूकडे आल्यावर तो शांतीचा अधिपती, आणि शांतीचा अधिपती काय सांगतो ते ऐका. तुमच्या पगारावर पण विश्वास ठेवू नका बरं का. कधी कधी तुमचा पगार तुम्हाला सांगतो आता हा महिना कसा चालणार, काही नाही, शांत बसायचं, प्रभूच्या हाती भाकरी सोपवायच्या, प्रभूच्या हाती तुमचा पगार सोपवायचा आणि म्हणायचं प्रभू याला पुरवठा तू आहेस. डोंगरावरच्या 5,000 लोकांना जर तू 5 भाकरीच्या द्वारे आशीर्वादित केलं तर आज माझा कुठ प्रश्न आहे की या प्रश्नांना आशीर्वादित करण्यासाठी तू समर्थ आहे. विश्वासणाऱ्या लोकांना अस्वस्थ अंतःकरण होऊ देऊ नका. इथं काय घडलं, त्या शलमोनाकडे शबाची राणी आली आणि शलमोन या शब्दाचा अर्थ शांतीप्रिय, आणि येशू संबंधानं काय म्हटलं, तो शांतीचा अधिपती. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे प्रश्न येतो त्यास तुमच्याकडे काय पाहिजे हो, शांती. म्हणजे सगळ्या प्रश्नाची उत्तर कशात आहे, शांती. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. उपदेशक 10:4, उपदेशकाचं पुस्तक 10वा अध्याय 4थं वचन. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर, तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, आपली जागा सोडू नकोस. कारण शांतीनं मोठमोठी पापकर्म टळतात. म्हणजे सगळ्यात मोठा कुठ प्रश्न कशाला सुटला जातो, शांती. कशाने सुटला जातो, शांती. अधिपतीचा क्रोध झाला. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला, कधी कधी कामावरती अधिकारी सांगतात उद्या तुम्ही ड्युटी, आम्ही होतो हे घ्या रिझाईन, तुमचं काम गेलं खड्ड्यात, तुम्ही पण गेला खड्ड्यामध्ये. आता तुम्ही ते बोलताना घरी येता आणि घरी गेल्यावर बायको विचारती या महिन्यात एवढा खर्च आहे, भागणार कसा. पण इथं किती सुंदर सांगितलं, शलमोन म्हणजे शांती. तुमच्याकडं मनामध्ये बेचैनी, अस्वस्थता किंवा तुमचा प्रश्न तुमच्यावरती प्रेशर आणत असेल, ऐका, तुमची समस्या तुमच्यावरती प्रेशर आणते, काहीतरी समस्या तुमच्याकडे. आणि लक्षात ठेवा, हा जो प्रेशर इतका असतो ना, या प्रेशरमुळं तुम्ही पाप कर्म करण्याकडे जात असता, तुमच्यातून पाप घडलं जातं. प्रभूने आम्हाला प्रार्थना शिकवली, अधिकाऱ्यासमोर जाताना अधिकाऱ्याला रिस्पेक्ट दे, सन्मान दे. आता विचार करा, इथं तू अधिकारी म्हणलं तो बॉसगिरी करणार ना का? अधिकारी तुम्हाला म्हणेल या या असा या 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 शिपायाला या या बरं झालं आला या चहा प्या जरा थोडं झोपा आणि मग काम करा. अधिकारी तर त्याचा रुबाब दाखवणारच आहे. बरं, आता अधिकारी त्याचा रुबाब दाखवताना तुमचा इगो कशाला जागा व्हायला पाहिजे. बरं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, बऱ्याच वेळा शांती जर तुमच्यामध्ये टिकून असेल ना तर तुम्ही मोठी मोठी पाप कर्म तुमच्या हातून टळली जाणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमची शांती तुटते ना, आपोआप तुमच्यामध्ये अग्रेसिव्हनेस येतो, बदल्याची भावना, हल्ले, किंवा आमच्यामध्ये एक प्रकारची प्रवृत्ती, आमच्यातला इगो जागा होतो. आणि बायबल काय सांगतो माहिती का, आता शलमोन जो आहे ना, तो शलमोन का कुठ प्रश्नांची उत्तर, कारण हे जे आम्ही वाचत आहोत उपदेशकाचं पुस्तक हे लिहिलं कोणी लिहिलं,
मग शबाची राणी काय म्हणते माहिती का, तुझ्याकडे आल्यावर माझ्या सगळ्या कुट प्रश्नांची उत्तरं मिळाली. येशूकडे आल्यावर सगळ्या कुट प्रश्नांची उत्तरं मिळती. येशू म्हणजे कोण? शांतीचा अधिपती. शलोमोन म्हणजे काय? शांतीप्रिय. आता विचार करा, शलोमोनच सांगतो मोठी मोठी पापकर्म शांतीने टळली जातात. म्हणजे तुमच्याकडे शांती नसेल तर तुमच्या हातून मोठे मोठे पाप घडले जातात. लक्षात घ्या. कोणतं पाप? काही वेळेस प्रभू तुमची परीक्षा घेत असतो बरं का. देवाचं काम काय? देव रोज उठून परीक्षा घ्यायचं काम करतो नाही का. आम्ही ट्युशनला पोरं टाकताना पालक जाऊन विचारतात, परीक्षा कधी असते? आणि लेकरं अशी त्यांना शाळा असते की जिथं परीक्षाच नको नाही का. त्यांना असं वाटतं परीक्षा नको, जायचं डबा खायचा, घरी यायचं, नाचायचं, बागडायचं आणि घरी यायचं. आणि मग ते विचारलं काय झालं शाळेमध्ये? नाही, खूप नाचलो, खूप हसलो, खूप खेळलो. आणि आमच्याकडे काय असतं? नाही, ट्युशनला घातल्यावर किती फी? ते सांगतात 1.25 लाख रुपये फी. परीक्षा किती वेळा? आणि त्या ट्युशन मध्ये नाही, आमच्याकडे परीक्षा नसते, हसत खेळत मरा तुम्ही, एवढे पैसे घालायचे तुमच्याकडे परीक्षा नाही. आता विचार करा, आमचा विचार हा आहे, आता देवाला पण या जगामध्ये आम्हाला ठेवायचंय. मग तो काय करतो माहिती का? त्याला असं वाटतं की रोजच लेकरांची परीक्षा घ्यावी. कशासाठी माहिती का? तुमची शांती तपासासाठी परीक्षा आहे बरं का. एक वचन वाचा, तुम्हाला समजेल त्या प्रश्नांची उत्तरं. फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय 9 वचन वाचा बरं. फिलिप्पियर 4:9. फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले. नाही, पहिलं पेत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन वाचा. पहिले पेत्र 6 अध्याय 1 अध्याय. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडलं तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोचलं. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणं ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. इथं असं म्हटलं, नाशवंत सोन्याची परीक्षा होती. तुमची पण परीक्षा होणार आहे. मग कसली परीक्षा होणार आहे? लक्षात घ्या बरं का. ऐका, कान देऊन ऐका. कठीण प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी परमेश्वर तुम्हाला शांतीची परीक्षा घेत असतो. शांती, तुमची शांती नाही तुटली पाहिजे. शांती तोडणाऱ्या घटना घडणार, 100% घडणार. असं नाही की तुम्ही प्रार्थना करता म्हणजे आता प्रार्थना केल्यावर काही संकट येणार नाही. अहो, मुद्दामून देव संकट पाठवतो. कशासाठी संकट पाठवतो? तुम्हाला टेस्ट करावं. आमच्याकडे एकच वचन असतं, ओ टेस्ट अँड सी दॅट द. आणि तो परमेश्वर किती चांगला याचा आणि शब्द काय होतो? ओ टेस्ट अँड सी. म्हणजे चव घ्या. चव म्हणजेच परीक्षा बरं का. टेस्ट या शब्दाचा अर्थ चव म्हणजे परीक्षा. आता तुम्ही देवाची परीक्षा घेता, किती चांगला आहे. देव पण म्हणतो मला पण तुझ्या चांगुलपणाची परीक्षा घ्यायची. मलाही वाटतं तुझ्या चांगुलपणाची परीक्षा घ्यावी. मग ती चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी काय करतो? अरे सोन्याची भट्टीमध्ये परीक्षा होती, मग तुझी परीक्षा नाही होणार का? आता तुमची परीक्षा होणार म्हणजे काय? नाही, आम्ही संकटात पडलो देवानी अरे संकटात पडला गोष्ट खरी, पण शांती कुठे आहे? संकटामध्ये तुम्ही सापडला, चारी बाजूनी तुम्हाला कोंडीमध्ये प्रश्नामध्ये पकडलं गेलं, तुमची आर्थिक हेटाळणी झाली, नोकरीच्या ठिकाणी तुमची समस्या निर्माण झाली, तिथं तुमच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज गेल्या आठवड्यामध्ये तो म्हटला की पास्टर, गेल्या रविवारचा संदेश माझ्यासाठी खूप आशीर्वादी झाला आणि मला माहिती आहे की खूप लोकांच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर गेल्या रविवारच्या संदेशाने मिळाली. आणि तो म्हटला की तो संदेश तो आल्यावर काल तो आला बाहेर, इथं बसलो तर मी आल्यावर तो रडायला लागला, थोडासा माझ्यासोबत इमोशनल झाला तो. मी ड्युटीवरती गेलो, मग माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि त्याने सांगितलं, अरे तुझी पगार तुझ्या खात्यावरती जमा झाली का? तो म्हटलं की खात्यावरती पगार आणि बोनस दोन्ही पण जमा. तो म्हटला नाही, मला नाही बोनस मिळाला, माझ्या खात्यावर फक्त पगार जमा झाला. आणि तो एवढा हर्ट झाला, एवढा तुटला.
मी एवढं काम करतो, किती 12-12, 13-13 तास, लग्नाच्या वेळेस सुद्धा तो म्हटलं मी सुट्टी घेतली नाही, आणि तिथं लग्न चाललं होतं पण घरामध्ये लॅपटॉपवर बसून मी काम करतो होतो. मग माझ्या कामाचं प्रतिफळ मला का मिळत नाही हे त्याला वाईट वाटलं. तो रविवारी चर्चमध्ये आला, तेवढ्यात त्यांनी सांगितलं होतं की तिथं मी बोलता बोलता म्हटलं, कितीही तुम्हाला लोकांनी नावं ठेवले तरी त्याचं प्रत्युत्तर करू नका. तो म्हटलं तेवढं घेऊन मी गेलो, आणि पास्टर त्या दिवशी मला कळलं नाही, प्रभूच्या लोकांनी शांत राहणं शिकलं पाहिजे. माझ्या मनाला एक पीस आली. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुमची परीक्षा होती ना, तुमच्या परीक्षेमध्ये असणारी तुमची शांती, हेच देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देत. अस्वस्थ होऊ नका, बेचैन होऊ नका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. मी त्याला म्हटलं, तू एक गोष्ट ध्यानात ठेव, जेवढ्या लोकांसमोर तुझी परीक्षा झाली ना, ज्या लोकांनी तुला आता डॉमिनेट केलं, तुझ्या समोर एक आव्हान उभं केलं, पण मी तुला चॅलेंज देऊन सांगतो, देव त्यांचाच अधिकारी तुम्हाला बनवेल. ही देवाची ताकद आहे. देव कुणाच्या बाबतीमध्ये कसं करेल काय सांगता येत नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी नीट करणार आहे. कुणाची शांती ढोळ देऊ नका. सलमोनाकडे गेल्यावर शांत बस. परीक्षा होणारच आहे, आणि परीक्षा होत नाही याचा अर्थ तुम्ही कुठंतरी कुणाची परीक्षा होणार नाही. मठ्ठ लोकांची परीक्षाच होत नाही. विद्यार्थ्यांची काय परीक्षा होणार आहे, त्यांची काय परीक्षा घेणार आहे, तिथं ऑलरेडी सांगून ठेवला ढकला. बरं, प्रॉब्लेम असा आहे माहिती का, जगात ढकललेले आत्मिक जीवनात ढकला ढकली, ग्रेस पास, अमक पास, तमक पास काही चालत नाही. इथं मेरिटच आहे. मेरिट आहे बरं का. कसं पण ओढत ताडत जीवन जगायचं, आणि मग त्या ठिकाणामध्ये आहे कसं ढक नाही. तुमची परीक्षा होणारच आहे, आणि तुमची परीक्षा म्हणजे तुमच्या परीक्षेचं मेजरमेंटच शांती आहे. शल्मोनाकडे शांती आहे. शबाच्या राणीनं शल्मोनाकडे शांती पाहिली. आता तुमची पण परीक्षा तुम्हाला अग्नी. बरं, कशाची उपमा दिली त्यानं? तुमची सोन्याची परीक्षा कशाने होती? सोन्या. कशाने होती? अग्नी. मग तुमची परीक्षा कशाने होईल? सोन्यासारखीच ना. मायजे आम्हाला सोनं, पण आम्ही म्हणतो परीक्षा साधी आहे ना देवे, एक चापट मारून सोड गालावरती. पण ती चापट पण मारताना कसं हळू मार ना. हा खेळ तुम्ही तुमच्यात खेळत बसा. देवाचे खेळ सगळे वेगळे असतात. तो पाहतो भट्टी आणि म्हणतो हे सोनं याला भट्टीतच पडावं लागेल. मग आम्ही पाहतो सगळ्यांपेक्षा जास्त तप्त भट्टी शद्रक मेषक अबेदनगोला. तुम्हाला सगळ्यात जास्त तप्त भट्टी, पण जेवढी तुम्हाला भट्टी तप्त तेवढा तुमचा निखारा अधिक येणार आहे, तुमची चमक सुद्धा अधिक येणार आहे. परीक्षा होणारच आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणी सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला असहाय्य समजेल. परीक्षा आल्यावर त्याला समजायचं, अरे चकाकी येणार आहे, ग्लो येणार आहे, असा ग्लो येईल ना, ते ग्लो पाहिलं. राजा म्हणतो याच्याच देवाची उपासना करा, हा तुमचा ग्लो आहे. सिद्ध होणार आहात तुम्ही. लोकांसमोर सांगितलं जाणार आहे, हे लोक विश्वासामध्ये टिकून राहिलेले आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं पाहिजे तर म्हटलं शांती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शांतीमुळे पाप कर्म काय लिहिलं? शांतीमुळे सर्व मोठी मोठी पाप कर्मे टळतात. म्हणजे ज्याच्याकडे शांती नाही त्याच्यानं काय होणार आहे? मोठी मोठी पाप घडणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा शांती नाही ना, तुमच्याकडनं मोठं पाप घडणार आहे. आम्ही त्या गोष्टीला एवढं महत्व देत नाही. आमच्या प्रश्नाचं उत्तर शांतीमध्ये आहे. आमच्या प्रश्नाचं उत्तर शांतीमध्ये आहे. अस्वस्थ मन, बेचैन मन, अंतःकरणामधली अस्वस्थता किंवा प्रभू ती गोष्ट का करत नाही, कोणामध्ये अस्वस्थता आहे, का घडत नाही, आम्हाला उत्तर. किती दिवस आम्ही प्रार्थना करावी हे आमच्या जीवनात, किती दिवस प्रार्थना करायची, आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोक काय प्रार्थना करतात माहिती का? आता देवाने यावं सगळे जगच नाश करून टाकावं. किती आनंद नाही. हा शेवटचे दिवस जवळ आले, आता लवकर प्रभू येणार आहे. ते काय तुम्हाला कडेवर घेऊन जाणार आहे तिथं, चला चला तुम्ही राहायला चर्चमध्ये खूप छान काम केलं, पाळक साहेब या, मनोज तेलोरे. तुमचं नाही सांगत, माझं सांगतो. हा तुम्ही फार सुंदर सेवा केली घ्या. तसं नाही, तू बघणार आहे, मला चेक करणार आहे तो आल्यावरती. कालच त्या याच्या TV9 ला एक बातमी दाखवली, त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या दिवसाची वाट पाहत ख्रिस्ती लोक वाट पाहत आहेत, आणि तो दिवस इस्रायल लोक त्यांनी मंदिराचा आराखडा तयार केला. इस्रायलमध्ये जे मंदिर बांधलं जावं, आणि ते मंदिर बांधून पूर्ण झाल्यावरती मग तो अँटी येणार, त्या मंदिरामध्ये प्रवेश करणार. आता जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये इस्रायलने काय केलं,
तर तिथं त्यांच्या संसदेमध्ये ठराव पास केला. ते म्हटले ते मंदिर बांधून काढायचं. आता जी शेवटची लढाई होणार आहे त्या लढाईमध्ये सगळा ढाचा बिछा तयार करून ठेवला त्यांनी. आणि इकडं ज्या ठिकाणात ते मंदिर बांधायचंय आणि त्या ठिकाणची जागा साफ करणार, तिथं मंदिर बांधणार. सगळा ढाचा तयार आहे. सगळे देश उठले आणि ते म्हटले, जे अरब राष्ट्र ते उठले, ते आम्हाला बांधू द्यायचं नाही, परंतु सगळा ढाचा तयार आहे, सगळं तयार आहे. म्हणजे ख्रिस्ताचं आगमन जवळ झालेलं आहे. आता ख्रिस्ताचं आगमन होत आहे, पण आमच्यात शांती कुठे आहे? प्रश्न तो आहे. येशू ख्रिस्त येणार आहे, मग कोणाला येणार आहे? परंतु शांती करणारे ते धन्य, त्यांना कोण म्हणतील? देवाची मुलं. आणि आमच्यामध्ये शांती नाही, मग कुठल्या पासावर तुम्ही जाणार आहे स्वर्गामध्ये? स्वर्गात जाण्याचा पास शांती आहे. स्वर्गात जाण्याचा पास कोणता? कारण शांती करणाऱ्यांना देवाची मुलं म्हटली आणि तुमच्याकडे शांती नाही, मग शांती नसल्या कारणानं पापकर्म घडली जातात. प्रश्न वाढतात कशामुळे? शांती नसल्यामुळे. आता खूप प्रश्नांचं उत्तर शबाची राणी शलमोनाला जाऊन भेटली. म्हणजे तुम्ही शांतीला भेटल्यावर तुमची पाप आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. सगळ्यात सोपं, शांतीला जाऊन भेटा. कोणाला भेटायचं? आम्ही शाळेत, कॉलेजमध्ये, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना एक शब्द, शांतीला धरा. जरा काय झालं की डायलॉग असा, शांतीला. बायबलमध्ये पण ते सांगितलं, पीस, शांती राहू द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाची चलबिचल होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमचं व्यक्तिगत जीवन हे शांतीपूर्ण जीवन असलं पाहिजे. पर्सनल लाईफ, व्यक्तिगत जीवन, याच्यातली शांती भंग होता कामा नये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्याकडे शांती असते तेव्हा देव तुमच्या अपेक्षेच्या पलीकडचे आशीर्वाद तुम्हाला देत असतो. एवढे आशीर्वाद ना, एवढे आशीर्वाद की तुम्ही गणती, मी त्याच्या खाली तुम्हाला दाखवणार आहे काय काय होणार आहे, शांतीचा परिणाम काय. शबाची राणी शलमोनाला जाऊन भेटली, तसं तुमच्या कूट प्रश्नाचं उत्तर तुमच्या शांतीकडे. आज सकाळी मी तुम्हाला सांगेल, किती पण मोठा प्रश्न तुमच्याकडे असला ना, तर त्या प्रश्नासाठी तुमच्याकडे शांती पाहिजे. शांती पाहिजे म्हणजे काय? देव देणारे ही तुमची शांती आहे. आपले मार्ग तपासत बसू नका, मी हे केल्यावर कसं होईल, ते केल्यावर नाही, त्याच्यावर काही घडणार नाही. परमेश्वर स्वतः आहे. तो म्हटला, मी स्वतः येऊन तुला विसावा दे. विसावा म्हणजे शांती. देव तुम्हाला येऊन विसावा देणार आहे, देव तुम्हाला शांती देणार आहे. तुम्हाला कोण, अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमची शांती कोणीच मनुष्य भंग करू शकणार नाही जर पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्याकडे शांती असेल. आणि जे शांती भंग करतात त्यांच्याकडे शांती नसणार आहे. आणि जी शांती, ज्यांच्याकडे शांती नाही त्यांच्याकडे पाप आहे. म्हणून पापाला आपल्या जीवनामध्ये कधी थारा देऊ नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या शांतीमध्ये. ती जाऊन शलमोनाला भेटली, तुम्हाला पण जाऊन शलमोनाला भेटलं पाहिजे. आणि तुम्ही शलमोनाकडे भेटल्यानंतर असं लिहिलं, शलमोनानं तिला आपलं सगळं भांडारच्या भांडार दाखवलं. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे शांती आहे देव त्याला असंख्य आशीर्वाद दाखवत असतो. एकाच आशीर्वादापुरतं तुम्ही मर्यादित नाही, तुमच्याकडे अनेक आशीर्वाद ऑन द वे आहे, जर तुमच्याकडे शांती असेल तर. शांत राहा. कुणाला काय बोलायचं बोलू द्या, कुणाला काय विचार करायचा करू द्या, कुणाला काय आणि तुमच्याविषयी चर्चा करायची करू द्या. तुम्ही शांत राहा. का? जेव्हा तुम्ही शांत राहता आणि तुम्हाला शांत राहिल्या कारणानं आशीर्वाद तुमच्याकडे. शलमोनानं असं लिहिले, वाचता का ते वचन? त्यानं भांडार उघडलं. शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी. नाही, त्याने उघडलं. काय काय दाखवलं? शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही. ते नाही, त्याच्यात पुढे त्याच्या मेजवानीची पक्वाने त्याच्या कामदारांची आसने त्याच्या मानकऱ्यांची खिदमत. काय काय दाखवलं पहिल्यांदा? मेजवानीची पक्वाने. आता त्यांनी सांगितलं नाही का आताच? जावई बापूने आमच्या पगार नव्हता पण चिकन खात होत नाही का? आता पगार नव्हता म्हणून शांती तुटली. कसं चालणार आहे? पण शांती लक्षात ठेवा, तुमची शांती तुमच्या पगारावर नाही अवलंबून आहे. तुमची शांती शलमोनावरती अवलंबून. जर तुम्ही शलमोनाकडे, तुमच्याकडे किती पगार आहे याचा विचार करू. तुम्हाला काय खायचंय, शांती टिकून ठेवा. आपोआप कोणतरी घेऊन येईल. घेऊन येतो देव. परमेश्वर सांगतो कधी कधी, जा त्याला सांग लागताय ते कोणती गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे. हा विचार करत बसू नका की मला आमकं पाहिजे ते मला मिळत नाही.
मुळामध्ये काय होतं माहिती का, तुम्हाला जे पाहिजे ते दुसऱ्याच्या घरात आहे आणि तुम्हाला वाटतं ते माझ्याकडे पाहिजे आणि तुमचं मन शांत होतं, अरे ते मला का मिळालं नाही, मला का देव देत नाही. बरेच लोकांचे मला येतात कॉल आणि ते एवढ्या साक्षी देव त्यांच्या जीवनात घडवतो आणि माझी एक प्रार्थना देव ऐकत नाही. शांत राहा ना. शांत राहिला तर देव घडवेल ना. देव पाहतो आधी, मुद्दाम दुसऱ्याला देतो आणि दुसऱ्याला दिल्यावर तो म्हणतो त्याचं पाहून तुझ्या मनामध्ये काय भावना होतात त्या मला पाहिजे आणि तुझ्या मनातल्या भावना देवा तू त्याला आशीर्वादित केलं, माझ्या समयाप्रमाणे मला आशीर्वाद, ही तुमची पीस आहे आणि देव मग त्याच्यापेक्षा भारी तुम्हाला देणार आहे. हालेलुया. दाखवतो तो, पहा किती तो त्याच्याकडे पक्वान्न किती आहेत. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याकडे शांती असेल तर तुम्ही चांगलं चांगलं खाणार आहे. आमेन. आमेन म्हणा जोरात. आमेन. पक्वान्न दाखवतो शलमोन. हे शलमोन म्हणजे शांतीप्रिय. म्हणजे शांतीप्रिय लोक काय पाहणार आहे, पक्वान. बोला की पक्वान. नुसतं पाहू नका बर का, खावा. हालेलुया. प्रभूला वाटतं ते खावं. त्यांनी सगळे चांगल्या चांगल्या वस्तू देवानं तुम्हाला दिलेल्या आहेत. हालेलुया. मी गावाला जाताना आमच्या म्हणली होती मला जरा आंबे आणून मग गावाला जा, मीटिंगला जा. नेमकी त्या दिवशी गडबड झाली आणि मी गेलो निघून. म्हटलं आता तिला आंबे द्यायचे होते, विसरल. ते म्हणजे जा जाऊ दे आता, नको ते आंबे. आणि तेवढ्यामध्ये मी जाता जाता एक व्यक्तीनं माझा चाहता, आणि तो नेमका माझा चाहता तिथं सोलापूरमध्ये आला. तो म्हटलं की पाळक साहेब कुठे आहे तुम्ही. म्हटलं बाबा मी आता निघाले सोलापूर सोडून. हो मी तुमच्यासाठी आंबे आणलेत, एक पेटी आणलेले आहेत आणि ती तुम्हाला द्यायची. मग असं करा कोणाला तरी पाठवा. तेवढ्यात मी डोंगरेबाजारला कॉल केला, जाऊ ती पेटी पाठवली आणि मग त्या आईला आंबे खायचे होते. आणि बायबल सांगतो ज्याच्याकडे शांती आहे त्यांना देव नुसता एक आंबा नाही आंब्याच्या पेट्या देतो. तुम्हाला बेस्ट मधलं शांती टिकून, हे माझ्याकडे नाही म्हणून अस्वस्थ नाही व्हायचं. लक्षात ठेवा, शांतीनं तुम्ही मोठी मोठी पाप कर्म तुमच्यातनं घालवून टाकणार आहात. देवावरचा विश्वास घालवू नका आणि कोणाकडे पाहून ईर्ष्या घडवू नका. प्रभू तुम्हाला देणार आहे. आमेन. देणार आहे हो. आमेन. तो देव आहे. आमेन. आज या लोकांना गव्हर्नमेंट जॉब मिळाला, उद्या तुम्हाला मिळेल. हालेलुया. तो आधी दाखवतो. त्यांनी काय केलं, पहिले मेजवाने तिथं बसवलं. काय शब्द आहे, त्याच्या मेजवानीची पक्वाने, हा त्याच्या कामदाराची आसने. काय दाखवलं, आसने म्हणजे त्याचं गव्हर्नमेंट आणि त्याच्यावरती बसलेले सगळे जे असणारे अधिकारी त्यांनी दाखवलं. हे बघा, हे तहसीलदार, हे मामलेदार, हे सचिव, हे अमक ते तमक. आता देव तुम्हाला इकडे एकेकाला दाखवतो, यांना गव्हर्नमेंटचा जॉबला याला लागला त्याला लागला, सगळे असणं दाखवले. आता आम्ही बघ यांना मेरी बारी कब आएगी. शलमोनाला भेट, तुझा नंबर नक्की लागणार. हालेलुया. शलमोनाला भेट. आणि मी म्हणतो आता परीक्षा संपल्या नाहीत बरं का, ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी घाबरू नका. देव रात्री या सरकारला हलवेल आणि सांगेल यांच्या पण परीक्षा घ्या, कारण हे माझे लोक आहेत आणि त्याच्या लोकांना देण्यासाठी देव समर्थ आहे. आमेन. तुमच्या पगाराकडे बघू नका, माझ्याकडे किती पगार आहे, कसं व्हायचं, काय व्हायचं. माझा 10,000 पगार आहे, माझा 2,000 पगार आहे. अरे मी 40 रुपये पगार कमवतो तो महिन्याला. तुम्ही आता जाऊन 40 रुपयाचं तुमचं रिचार्ज पण होत नाही, पण 40 रुपये पगार महिन्याला मी कमवत होतो. पण आज जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मला पाहिजे तेवढे पैसे देव उपलब्ध करून देतो. का, माझ्याकडे तेव्हाही शांती होती, माझ्याकडे आताही शांती आहे आणि माझ्याकडे मरेपर्यंत शांती असेल. का, कारण मला माहिती आहे शांतीचा पुरवठा करणारा देव माझ्याकडे आहे. हालेलुया. असणं दाखवली त्यानं. शलमोन भेटल्यानंतर तुमच्याकडे म्हणून कोण बरेच आता कधी एज गेल्यावर देवा तू नोकरी देणार का. शांती ठेव. हालेलुया. शांती ठेव. बरं देवाला तुला नोकरी द्यायची नसेल, एखादा बिझनेस द्यायचा असेल, हालेलुया, आणि तो बिझनेस आता काही लोकांना मला लागला बरं का गव्हर्नमेंट जॉब, बरं लगेच पण अरे मी एवढी प्रार्थना केली मला नाही, तुला तो आत्ताला सोप कशाला काय म्हणते. आमच्या सोलापुरातल्या एक जागा त्यांनी असं नाही, ते हॉस्पिटल अजून एखादं मोठं हॉस्पिटल होईल. ते मला काय 100 नाही आता 200 कॉटचं होईल. देव करत राहा. देवाला माहिती काय करायचं. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे कोण वाहतो, परमेश्वर. मग आता विचार करा, ज्या तुमच्याकडे फक्त शांती पाहिजे तो देव मला देणार आहे. हालेलुया. देव मला रोज उठल्यावर देव मला देणार आहे. जसं जेनिफर म्हटली गेली तरी तिने 31 तारखेला 31 डिसेंबरला 1 जानेवारीला स्वीकारलं नाही, प्रभूनं दिलं.
तिच्या घरचे पण म्हटले तुला गव्हर्नमेंट जॉब लागला. बोलायला काय बापाचं जातं का? फक्त बोलायचंय ना तिथं, नुसतं बोलायचं दिलं 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 दिलं, उठलं की दिलं 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 दिलं. बोलण्यावर तुमचे काय शब्द जातात? प्रभू पुरवतो का नाही? मला वाटतं याच्या रामूच्या घराच्या वेळेस ती उपासना सांगत होती की कामिनी तिला बोलली आता तुझ्या घराचा नंबर. ती बोलली आणि ते झालं. म्हणजे तुम्हाला फक्त बोलावं लागतं, करणारा देव आहे. शांती टिकून ठेवावी लागते. तुम्ही शांती टिकून ठेवा, देव त्याचं काम करणार आहे. मी माझ्या मनाची शांती तोडतो, माझे आशीर्वाद निघून जातात. मी शांती टिकून ठेवतो, शलमोन भेटतो. आणि शलमोन काय करतो? आधी डायरेक्ट त्याने तिथं नाही नेलं, आधी त्या सगळ्या जागा नाही दाखवल्या. तिला लागली होती भूक. शबाची राणी प्रवासावरून आली. आता विचार करा, तो गेला असताना त्याने डायरेक्ट दाखवलं असतं, चला हे माझ्या सरदारांच्या असणाऱ्या खुर्च्या तुम्ही बघा, आसनं बघा, आम्ही किती छान बसतो, एकेकाची आसनं किती सुंदर. बाबा पहिले पोटात जाऊ दे, मग तू नाही आसनं जाऊ दे खड्ड्यात, पहिले पोट भरू दे. मग त्याने काय केलं, नेलं आणि सगळी पकवानं दाखवली, खाल्ली पिल्ली. मग ती अहो काय सुंदर आसनं. लक्षात ठेवा, देवाच्या आसनं ते खाऊन पिऊन मग तृप्तीनंतरचे दुसरे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतील. म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्ही खाता पिता ना थँक्यू म्हणा. हालेलुया. लगेच आसनं मागू नका. आता खायला मिळतं ना, चांगलं चांगलं खाता ना. येस. खाता का नाही? येस. मी परवा त्या रामूच्या घरात नाही येताना आकाशच्या गाडीवर बसून आलो. बसता बसता चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं योगेशच्या घरात रोज चिकन असतं. म्हटलं रोज? म्हटलं हा रोज चिकन खाते. म्हटलं म्हणूनच असं व्हायला लागलं. बरं खाता ना तुम्ही. आता गव्हर्नमेंट जॉब नाही म्हणून काळजी करू नका. अहो गव्हर्नमेंट जॉब असून त्यांना खाता येत नाही, पैसे पण बनवता येत नाही. आणि तुम्हाला आता आहे ते खाताना खाता खाता सिंहासनावरती पोहोचणार आहात. आधी देव दाखवतो, शांत राहा. तुम्ही आहे त्याच्यात जे प्रभू तुम्हाला देतो ना त्याचं धन्यवाद करा. प्रभू तू दिलं. हालेलुया. देवानं तुम्हाला सगळं चांगलं चांगलं दिलं. हालेलुया. आता लवकर बांधकाम झालं की खाली परत सुरूच आहे पार्ट्या आपल्या, नाही का? चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कुर्मा, दालच्या. बघा दिवस रात्र आम्हाला काय तेच काम. देव देतो ना, आम्ही खातो. आधी खाणं पिणं दाखवतो. शांती टिकून ठेवा, अस्वस्थ होऊ नका तुमचं मन. परमेश्वरानं तुमच्यासाठी उत्तम उत्तम आशीर्वाद ठेवलेले आहेत. बेस्ट 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 बेस्ट. आणि तुम्ही एकमेकाला बोला बरं का, तसं एकमेकाला बोला. बोला तुम्ही ज्या गोष्टी. आणि काय माहितीये का, द्या म्हणजे दिले जाईल. कुणास दिलं जाईल? तुम्ही द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. मग सगळ्यात उत्तम तुम्ही द्या आधी, आपोआप तुम्हाला येईल. हालेलुया. तुम्ही द्यायचं. आता कुणाला घर पाहिजे, उगाच जाऊन म्हणायचं तुम्हाला देव घर देव. एक गोष्ट लक्षात ठेवा, पण तुम्ही त्यांना घर दे म्हणताना तुमची भावना जर चांगली असेल तर तुम्हाला घर मिळणार आहे. तुमचं फिलिंग, तुमच्या अंतःकरणातल्या ज्या फिलिंग्ज आहेत की प्रभूनं मला ते आशीर्वाद देण्यासाठी, तुम्ही बोला आणि बोलल्याबरोबर ते तुमच्याकडे येणार आहे. देव देतो. शांती यालाच म्हटलेलं आहे. शलमोन भेटणं म्हणजे काय? शांती भेटणं. आणि शांतीमध्ये काय असतं माहिती का? शांतीमध्ये मुखातनं आशीर्वाद बाहेर पडतात. मुखातनं ज्याच्याकडे शांती त्याच्या मुखातनं आशीर्वाद बाहेर पडतात. वाचा त्याच्या पुढे काय म्हटलं, वाचा बरं. त्याच्या मेजवानीची पक्वाने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकऱ्यांची खिदमत. आता जे मानकरी आहेत, जे काय म्हणतात त्याला, की मोठे लोक ज्यांचा सन्मान केला गेलेले लोक आहेत, रिस्पेक्टेड लोक, म्हणजे ज्यांच्याकडे बक्षिस दिलेले, प्रेझेंट केलेले खास प्रकारचे लोक आहेत. म्हणजे देव तुम्हाला काय सांगतो, आता राज तुला सांगतो काळजी करू नकोस, शांती टिकवून ठेव. एक दिवस तुझ्या वाटेला खिदमत येणार आहे. मानकऱ्यांची खिदमत, प्रमोशन. दुसऱ्या भाषेमध्ये प्रमोशन. मला परफेक्ट शब्द सापडला नाही पण आता सापडला. प्रमोशन. तुम्हाला देव तुमची खिदमत म्हणजे तुमचं प्रमोशन करणार आहे. तो दाखवेल. पूर्वी हा माझ्या सैनिकामध्ये असणारा हा एक सैनिक होता, आता मी त्याला 10 वर नेमलं. दुसऱ्या तो हा 10 वर होता, आता मी याला 100 वर नेमलं. आता तो पहिले 100 वर होता, आता हा सहस्त्रपती झालेला. आता हा 10,000 वर नेमलं. सगळ्यांची खिदमत त्यांनी दाखवलं. प्रमोशन प्रमोशन. म्हणून देवाकडे येताना शांती टिकवून ठेवा. तुमचं प्रमोशन कोणीच अडवू शकणार नाही, पण शांती टिकवून ठेवा.
आणि कोणी तुम्हाला तुमच्या आशीर्वादाला अटकाव करू शकणार नाहीच. नाही करू शकत. कोणाकडे तेवढी पॉवर आहे. एकदा देव तुमच्या समोर उभं राहिलं, तुमचा विरोधी कोण? परमेश्वर माझ्या बाजूने तर मला विरोधी कोण? परमेश्वर तुमच्या बाजूने असं. तुमच्या बाजूने कोणी लोक नसले तरी चालतील, पण परमेश्वर तुमच्या बाजूने असं. कोणी नसावं, कोणी तुमच्या बाजूने नसावं. देव तुमच्या बाजूने, बस झालं. लोक काय तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत? आता किती मोदी 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 केलं. आता बघा बरं, त्यांनी काय बोललं की असं बोललं तसं बोललं चालू, हे डोक्यावर घेते ते आदळते. देव तसं नाही. दाविदाला त्यानं काढलं, राजगादीवरती बसवलं, कायमस्वरूपी राजगादीवरती. हे देवाचं काम आहे. शांती टिकून ठेवा. अजून एक वचन वाचा, पुढे वाचा. त्यांच्या मानकऱ्यांची खिदमत व त्यांचे पोशाख. त्यांचे काय हो? पोशाख. शांतीने काय मिळणार आहे? पोशाख, ड्रेस. हालेलुया. खुश नाही? हालेलुया. एवढे मेंगळे चेहरे तुमचे, मला वाटतं मला द्यावं का नाहीत कपडे? मी तर खुश झालो. हालेलुया. तिथं आता अजून कपाट बनवून ठेवणार आहेत. कारण मला काय ते तेवढेच घालून नाही बसायचं. त्याचे पोशाख. हालेलुया. चर्च या दिवसात जागे व्हा. देव तुम्हाला साधं सुद्धा ठेवणार नाही, तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये सुद्धा बदल करणार. शांती टिकून ठेवा. शांती टिकवून ठेवा. साधारण दर्जाचे कपडे तुमच्याकडे नसतील, त्याने दाखवले माझ्या लोकांचे पोशाख पण तुम्ही बघा. देव म्हणतो माझ्या लोकांचे कपडे तुम्ही बघा. परवा कुठल्या तरी कार्यक्रमाला गेल्यावरती तिथं काही पाळक लोक आले आणि ते म्हटले तुमच्या कपड्यांची स्टाईल, तुमच्या कपड्याचे कलर, त्याची चॉईस याची सुद्धा आम्ही फॅन आहे. का नसणार आहे? नव्हतं तेव्हा पण शांती टिकवून ठेवली. आता प्रभूनं उघडं केलं आणि उघडं केल्यावर सगळं भारी त्यात आलेलं आहे. शांती टिकवून ठेवा. तुमच्याकडे जे असणार आहे ते बेस्ट म्हटलं बेस्ट असणार आहे. आणि प्रभूनं त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणून तुमच्या प्रश्न, अनेक लोकांना मला प्रभू चांगले कपडे कधी मिळेल, हाही तुमचा कुठं प्रश्न आहे? हे सगळे प्रश्न आहेत बरं का. आता जे तुम्ही बघितले, काही लोक चांगलं खायला मिळत नाही हो. बरेच लोक म्हणतात किती दिवस मिरची भाकर, वरण भात. शल्मोनाला जाऊन भेट ना. हालेलुया. शल्मोन तुला चांगले पक्वान्न देईल. प्रभू तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करणार आहेत. असं नाही की तुला कुठल्या गोष्टीसाठी रडावं लागेल. आता तर माझा प्रॉब्लेम काय माहिती का? बऱ्याच ठिकाणात गेल्यावरती मला आता अडचण ही निर्माण व्हायला लागली की ते साधं जेवण शोधायला लागलो मी. तिथं गेल्यावर मला ते चांगलं बसायला गेल्यावरती इतका भारी बंगला ते येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. त्यांचा एक सुंदर बंगला, त्या बंगल्यामध्ये आम्हाला घेऊन गेले. एकदम फिल्म स्टारचा बंगला असावा तसा. आणि गेल्यावरती टेबल, एक सुंदर टेबल मांडला. एवढ्या व्हरायटीचे जेवण, माशाचे तेवढे प्रकार, चिकनचे तेवढे प्रकार, भाताचे प्रकार, सगळं बघितलं. मी शोधायला लागलो डाळ भात. आता एवढं ते बघितल्याबरोबर मला ते असं वाटलं की कसं खावं, काय खावं. मी हळूच विचारलं, रे डाळ कुठं शोधावं? डाळ चपाती आणि भात दे म्हटलं मला. आणि ते बघायला लागले सगळेजण. हे सगळं ठेवलं, हा माणूस डाळ भात खातो. लक्षात ठेवा, जास्त तुम्ही शल्मोनाशी तुमची गाठ पडते ना, शल्मोन तुम्हाला उत्तमातले उत्तम पदार्थ, नंतर तुम्हाला कंटाळा येईल त्या गोष्टीचा. नुसते खाणं पिणं, नोकरी, दर्जा, प्रमोशन, सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडे आहेत. शल्मोनानं दाखवलं, हे सगळं लाईनशीर बसवलं. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतो तो? त्यांचे प्याले बरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्यांचा तो जिना. आता नुसतंच तेवढं नाही, मिनिस्ट्री, सेवा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुमचं होणारं प्रमोशन. लक्षात ठेवा, म्हणून देवाच्या मंदिरामध्ये कोणी खालच्या पातळीवर राहत नाही. देव सगळ्याला वरच्या पातळीवरती नेत असतो. मनोभावे सेवा करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाढवण्यासाठी कोणीच अटकाव करू शकत नाही का? कारण वाढवणारा देव आहे. देव वाढवतो तुम्हाला. बघा आता त्यांनी काय स्टेप दिल्या. पहिले खाण्यापासून सुरुवात केली. पहिलं काय हो? पक्वान्न, मग कामदाराची आसने, मग तिने गव्हर्नमेंट जॉब, मानकऱ्यांची खिदमत, प्रमोशन,
त्यांचे पोशाख, मग कपड्यांची स्टाईल आली, प्यालेबरदार व त्यांचे पोशाख, आता त्यांचे पोशाख प्यालेबेदार म्हणजे त्यांच्या घरातले कामगार त्यांचे पण पोशाख. पुढे मंदिरात चढून जावयाचा त्यांचा तो जिना. आता मंदिरात म्हणजे काय, आशीर्वाद घेऊन घरात नाही बसायचं, कुठे जायचं, Amen. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं. Hallelujah. शलमोनाला भेटलं, शलमोन सांगतो शांती टिकून असली तर मंदिरात येणार आहे. हालेलुया. शांती. आणि मंदिरामध्ये जिना, जिना म्हणजे प्रभू तुम्हाला वर घेऊन जातो. आमेन. देव तुम्हाला वर नेत, ते थोडी तुम्हाला खाली Hallelujah. ठेवणार आहे. देवाच्या लोकांना देवाला वर वर न्यायला आवडतं, देवाच्या लोकांना खाली खाली ठेवायला आवडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरात आहात तेव्हा तुम्ही सेवेमध्ये वाढत असणार आहे, हालेलुया. वाढणार आहे. आमेन. आज ज्या त्या अवस्थेमध्ये तुम्ही त्या अवस्थेमध्ये कधीच नसणार आहे. आमेन. मी 27 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये आलो, तेव्हाची मिनिस्ट्री आजच्या मिनिस्ट्रीमध्ये प्रभूनं वाढवलेलं आहे आणि अजून ते वाढवणार आहे. काय थांबलं काय तर चला आता झालं बरं का, 27 होंडा सिटी घेतली, त्याच्या आधी एक गाडी घेतली, मारुती व्हॅन घेतली, अमकं झालं तमकं झालं, सोनं चान अंगठ्या आल्या, गाळ्यात आलं. आता त्याची किंमत बी वाटणार, ते मी काय घालत बी नाही, सोनं घरातच ठेवून टाकतो. काय त्याच्यात, कारण खरं सोनं आता येशू भेटला ना, त्याच्यासाठी सेवक लोक आता ते कोणी सेवक बघताना ज्याच्याकडे नाही तो एका मिटिंगला गेला, ते पाळक सारखा मी सगळे आता नवीन नवीन आल्यावर असतं ना जरा स्टाईल, 8 बोट्यामध्ये घातल्या, 8 अंगठ्या होत्या, तिथं सभा चालू ज्यांनी भरवले. म्हटलं मी अख्ख्या सभेत फक्त तुमच्या बोटाकडे बघत होतो, तुमच्या बोटात 8 अंगठ्या, माझ्या बोटात एखादी कधी हा विचार मी करतो नाही. हो, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारताना त्या दिवसापासून तुम्हाला कळतं सगळ्यात मोलवान आहे तो प्रभू येशू. हालेलुया. ही सेवा आहे. आमेन. आणि या सेवेमध्ये प्रभू तुम्हाला वाढवत असतो. परवा कोणीतरी मला एका बाईनं मेसेज केला, अजून एका चॅनलवरती, ज्या चॅनलवरती आपण प्रीच करतो त्या चॅनलवरती त्यांनी मला विचारलं होतं की चॅनल चालवायचंय, मग आपल्याला पैसे मागितले तर चालतील का. म्हटलं घ्या, चॅनल कसं चालणार आहे तसं, कारण सेवा करताना उपाशी पोटी तर कोणाला सेवा म्हणून अनाऊन्स करा, चांगली गोष्ट आहे, करा. त्यांनी केलं अनाउन्समेंट, तेवढे तिकडून एक नाही. अरे साहेब, तुमच्या चॅनलवरून आजपर्यंत तुम्ही कधी सुद्धा पैसे मागितले नाही, इकडे कसं काय चॅनलवरती पैसे मागितले जातात. म्हणजे लोकांचं ग्रह आहे, हा व्यक्ती पैशासाठी सेवा करत नाही, कारण मला माहितीये माझ्या गरजा भागवायला देव समर्थ आहे. हालेलुया. आजपर्यंत कोणाकडे मागितले नाही, मागणार पण इथून पुढे पण मला गरज कधी लागणार नाही. मला काय लागतं देव बरोबर देतो. आमेन. आमेन. बरं देव देतो ते काय हलकं फुलकं देत नाही, हालेलुया. त्याच्या कुवतीचं देतो. आमेन. त्याच्या कुवतीचं. आणि देवाची कुवत मला माहिती आहे, बियॉन्ड माय थिंकिंग, माझ्या विचारांच्या पलीकडचं आहे आणि ते माझ्याकडनं कोणीच काढून घेऊ शकणार नाही. आणि जे मला प्रभू देणार आहे ते पायऱ्या पायऱ्याने वर जाणार आहे. लक्षात ठेवा, हे शलमोनाचे कुठ प्रश्नांची उत्तर तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये शांती तुमच्याकडे असेल तर शांती तुम्हाला वर आणि वर आणि वर आणि वर 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 इतकं वर घेऊन जाते की एकदा तुम्ही देवाच्या जवळ जाता आणि मग जगाशी तुमचा संपर्क नसतो. मग इतकं वर गेला फक्त देव आणि तुम्हीच आहात. हालेलुया. फक्त देव आणि तुम्हीच असा, बाकी कोणी नको आहे. कित्येक वेळा आम्ही खालच्या अनुभवात राहतो त्यावेळेस आम्ही जनरल बनतो, पण आम्हाला देवाला जनरल नाही बनवायचं. मग काय, पर्सनल, देव आणि मी, हालेलुया. फक्त देव आणि मी. पुढे वाचा, मला ते इतिहासाचं दुसरे इतिहास आणि त्याचं 9 अध्याय 1 वचन वाचा. शांतीचं प्रतिफळ काय ते तुम्हाला दाखवतो. सलमोनाची कीर्ती झाली, तो ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने मौल्यवान रत्ने व मसाले उंटावर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा. शलमोन म्हणजे शांतीप्रिय, शलमोन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती. ती शलमोनाला भेटायला गेली, म्हणजे कुणाला भेटायला गेली, शांतीला. कोणाला भेटायला गेली, शांती. आता शांतीला भेटायला गेल्यावर जो शांती ज्याला भेटती, ऐका बर का, ज्याला शांती भेटती त्याला सोनं रूप मौल्यवान रत्ने. कुणाला भेटत, शांती. शलमोन ज्याच्याकडे आहे म्हणजेच काय हो, शांती. बोला की जरा, शांती. ज्याच्याकडे शलमोन म्हणजे येशू म्हणजे शांती आहे त्याला काय बक्षीस मिळतं, विपुल सोने. किती सोनं, विपुल सोने. शांती टिकून ठेवा, आपोआप तुमचा नवरा तुमच्या गळ्यात 10 तोळे 20 तोळे आणून घालणार. कामिनीच फक्त आम्ही म्हटले, कारण कामिनीला गरज आहे वाटत. आमेन म्हणा हो. आमेन.
कुठून द्यायचं ते देवाचा प्रश्न. शांती टिकून ठेवा. आज तुमच्याकडे आम्हाला काय ह्या नवऱ्याशी लग्न करून ह्यानं गुंजभर सोनं घातलं नाही असे पण डायलॉग मी ऐकतो. गुंजभर सोनं पण घालू शकत नाही. आणि ती सांगताना काय आईने गायक मारले माकड दरिद्री गुंजभर सोनं घालू शकत. माकड म्हणते तो, तुम्ही नाही म्हणत पण म्हणते. मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून दाखवेल. खोटं वाटतं तर रेकॉर्डिंग दाखवेल मी. कुठं इकडचं तिकडचं मला काय करायचं. कोणाच्या उलट ठेवा बोलते. गुंजभर सोनं नाही. तुझ्याकडे शांती नाही. तू आल्यावर वटवट वटवट वट. त्याला काम सुद्धा करू वाटत नाही. 15 दिवस तो घरी, 15 दिवस कामाला. कुठून उत्पन्न झालं. तू शांती टिकवून ठेव. त्याला कामाला जाता येता म्हणा काय छान दिसता, काय छान दिसता. कसं 4 लोकांना बोलताना सांगितलं माझा नवरा लाख माकड म्हणल्यावर तो काय तुम्हाला लावून देणार आहे. भिकाऱ्या घरात देवाने मला दिलं. किती वटवट, किती तोंडाची शांती तुम्ही भंग केलेली. आणि त्या शांतीने तुमच्या जीवनामध्ये सोनं कसं येणार आहे. पण तुम्ही तिथं राहता आणि त्यांना सांगतात विचारतात तिकडं कसं. अहो काय नवरा दिलाय. आता तो काय देत नाही पण ऐकून ऐकून फुकतो तो. माझी बायको माझं एवढं कौतुक करते, एवढं कौतुक करते. आता तिला द्यायला पाहिजे. लक्षात ठेवा नवऱ्याच्या पोटात शिरण्यासाठी ओठ मोकळे करा. शांती टिकून ठेवा. जे शांतीकडे नाही बायबल सांगतं शलमोन भेटल्यावरती त्याला सगळं सोनं रूप मिळालेलं आहे. सुखी संसाराचं एक सूत्र पण सांगितलं गेलं. परिवारामध्ये शांती टिकवून ठेवा. एकमेकाशी बोलताना इतकं रिस्पेक्टफुल तुम्ही बोला, आदराचं बोला. जर तुम्हाला सोन्याची प्राप्ती झाली नाही तर मला भेटा. पण तुमच्या नवऱ्याला घेऊन बरं का. तो सांगणार तुम्ही येऊन भाऊ साहेब मी खूप चांगली हो बघा तरी सुद्धा माझा नवरा आहे त्याला घेऊन बरं. तो सांगतो सगळं तुझी स्टोरी. दोघं जण या मग त्यांनी सोनं काढतो बरोबर. शांतीची प्राप्ती झाली. शलमोन भेटला आणि शलमोन भेटल्यावर काय भेटलं. विपुल सोने. किती विपुल सोने. गुंजभर नाही. हालेलुया. मी त्या दिवसाची वाट बघेल की तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार असतील, गंठण असेल, हातात पाटल्या असेल, बोरमाळ असेल, चपला हार. अजून कसला चपला हात पण आहे ना त्यांच्याकडे. चपला हार अजून नेकलेस. आम्ही बायबल मधलं सांगतो इकडचं तिकडचं सांगत नाही. हे सगळं तुमच्याकडे असणार आहे पण शांतीत. आमेन जोरात म्हणा. बायकांनो आता तर आमेन म्हणा. आमेन म्हणत नाही म्हणून गुंजभर बी नाहीये. असं न म्हणून नवऱ्याला माकड करून ठेवलंय. बायबल सांगतं की तुमचा देव तुम्हाला विपुल सोने. विपुल सोने. सोने. मोलवान रत्ने. मोलवान रत्ने. हिऱ्याचा हार. हालेलुया. पण शांती. शलमोन तुमच्याकडे असलं शांत राहायचं. शांत राहिल्यानंतर त्याने काय दिलं तसं नाही सांगायचं बघत नाही. त्यांच्या गळ्यात बघितलं तुमची ताकद नाही. तुम्ही घेऊ शकत नाही. तो जाईल सावकाराकडं घेऊन येईल. सावकार तर तुमच्या गळ्यातलं नेईल घरातली भांडी नाही घेऊन जाईल. तो व्याजासकट वसूल करणार आहे. परंतु तुम्ही शांती टिकवून ठेवाल. प्रार्थनामय जीवन जगाल आणि म्हणाल प्रभू आमच्याकडे काही नसलं तरी चालेल. जसं पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं रूप जे आहे ते तुला देतो. येशूच्या नावानं चालू लाग. इकडं येशू त्याच्याकडे असल्या कारणानं सोन्या रुपयापेक्षा मौल्यवान येशू आहे. आणि जेव्हा शलमोन तुम्हाला भेटतं ना तेव्हा समृद्धी आपोआप यायला लागली. मी भविष्यवाणी करतो तुमच्यासाठी. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शांती असेल तेव्हा तुमचं शरीर रिकामं नसणार आहे. प्रभू समृद्धीचे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये पाठवेल. प्रभू समृद्धीचे आशीर्वाद तुमच्या परिवारामध्ये पाठवेल. तुम्ही गरीब राहणारच नाही. मुळात देवानं तुम्हाला गरीब घेण्यासाठी जन्म घेतला नाही. तो आम्ही निर्धन तो निर्धन यासाठी झाला की आम्ही धनवान व्हावं. आम्ही धनवान व्हावं. लक्षात घ्या तुम्ही धनवान व्हा. बऱ्याच लोकांना ते उपदेश बरेच नाही स्वर्गात जायचं कशाला सोनं नाणं नको असेल तर आम्हाला द्या.
ज्याला स्वर्गात जायची गडबड आहे त्याला वाटतं की बाबा सोनं घेऊन कसं जायचं. अहो इकडं मिस्रातनं बाहेर पडताना त्यांनी सांगितलं घ्या त्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे घेऊन या. असं शेजारी मला द्या ज्याला स्वर्गात जायचंय, सोनं नकोय, त्याने आणून माझ्याकडे द्या आणि मी व्यवस्थित ठेवतो, तुम्ही जाईपर्यंत रक्कम व्यवस्थित जमा करून ठेवतो. न घालता तुम्ही मिरवा, आम्ही घालून मिरवतो, आम्ही दाखवतो की आमचा देव धनवान देव आहे. दिलं तरी आभार, नाही दिलं तरी आभार. शांती, शांतीचं हे फलप्राप्ती. काय शांतीमुळं? यशाचं पुस्तक 32 अध्याय 17 वचन वाचा. काय होतं शांतीमुळं? पहा, नीतिमत्तेचा परिणाम, हा, सर्व काळचे स्वास्थ्य. इकडे काय म्हटलं? नीतिमत्तेचा परिणाम. नीतिमत्तेचा परिणाम शांती, म्हणजे धार्मिकतेचा परिणाम शांती आहे. हालेलुया. कशाचा परिणाम आहे? म्हणजे ज्याच्याकडे धार्मिकता आहे त्याच्याकडे शांती आहे, ज्याच्याकडे धार्मिकता नाही त्याच्याकडे शांतीच नाही. साधं सोपं आहे. आम्ही धार्मिकता कशावर? म्हणतो नाही, चर्चला जातो, मी गीत गातो, आराधना करतो, मी प्रीचिंग करतो, तर म्हणतो ते नाही, ती धार्मिकता नाही. मी तुझ्या नावाने संदेश दिले, रोगी बरे केले, भूत काढली, तरी मी तुला, मग काय धार्मिकता? ती धार्मिकता नाही गणली जाणार, ते काम असणार आहे. पुस्तक वाचता तसं बायबल वाचता, तुम्ही प्रार्थना करता म्हणजे जसं एकमेकाशी बोलता तसं तुम्ही देवाशी बोलता, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. बरं, तुम्हाला प्रार्थना केल्यावर तुमच्या आंतरिक असणाऱ्या भावना जागा होतात, तुम्हाला सुरक्षा वाटते. नाही आता प्रार्थना करून झोपल्यावर नाही, प्रार्थना करून झोपलं आता शांत झोप लागेल, म्हणजे झोपेसाठी प्रार्थना आहे ना. आणि काही लोकांना झोप येतच प्रार्थना करता करता झोप येते. म्हणजे सगळ्या प्रार्थना तुमच्या कशासाठी? झोपेसाठी. परंतु लक्षात ठेवा, नीतिमत्व ज्याच्याकडे आहे, जर तुमच्याकडे नीतिमत्व आहे तर नीतिमत्वाचा परिणाम शांती आहे. येते का लक्षात? तुमच्याकडे शांती फक्त त्याच्याकडे असणार आहे ज्याच्याकडे धार्मिकता आहे. आणि ज्याच्याकडे धार्मिकता आहे त्याचा परिणाम काय? सर्व काळचे स्वास्थ्य, म्हणजे कायमस्वरूपी निरोगी जीवन जगणार. आमेन. स्वस्थता दोन पद्धतीनं, एक तुमच्याकडे आरोग्य राहील आणि दुसरं तुमची संपत्ती याच्यावरती कुठल्या प्रकारचा हल्ला होऊ शकणार नाही. दोन गोष्टी आहेत. स्वस्थता याचा अर्थ दोन शत्रू आहेत तुमचे, एक तुमच्या शरीरावरती घाला घालणार आहे आणि दुसरं तुमच्या संपत्तीवरती घाला घालणार आहे. म्हणजे तुमचा बिझनेस, तुमची नोकरी, त्या बिझनेस मधलं सक्सेस, तुमचं नुकसान होणे, तुमचं हानी होणे आणि काही गोष्टी तुमच्याकडनं निघून जाव्यात आणि तुमचं जीवन अशांत होणे, याच्यासाठी तुम्हाला शांती टिकून, शलमोन म्हणजे शांती. कुठ प्रश्नांचं उत्तर काय? शलमोन भेटायला पाहिजे. शलमोन भेटल्यावरती तुमच्यामध्ये आरोग्य असणार आहे, शलमोन भेटल्यावर तुमच्या संपत्तीला सुरक्षा असणार आहे, शलमोन भेटल्यावर तुमच्या परिवाराला सुरक्षा असणार आहे, शलमोन भेटल्यावर तुमच्या नोकरीला सुरक्षा असणार आहे, शलमोन भेटल्यावर तुमच्या बिझनेसला सुरक्षा असणार आहे, शलमोन भेटल्यावर एकंदरीत तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घराला आणि सर्वत्र तुम्हाला सुरक्षा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का? ज्याच्याकडे नीतिमत्व आहे त्याच्याकडं शांती. काय लिहिलं? सर्व काळचे स्वास्थ्य व सर्व काळचं स्वास्थ्य. अजून काय? निर्भयता. निर्भयता म्हणजे कशाचीच भीती वाटणार नाही. आमेन. घरातनं बाहेर पडण्याची भीती नाही, आत येण्याची भीती नाही, कुठलीच भीती नाही, बिझनेस चालू करायची भीती नाही. लक्षात ठेवा, शलमोन भेटल्यावर तुमच्यामध्ये भीतीच नाही ना. हालेलुया. असं तुमच्यामध्ये डेअरिंग येतं. जास्त पृथ्वी उलटी पालटी झाली सागराच्या उचंबळ्यानं, पर्वत हल्ले, तरी सुद्धा आम्ही भिणार नाही. लक्षात ठेवा, जर शांती तुमच्याकडे तर तुमच्या मनामध्ये कुठल्याच गोष्टी संबंधीची भीती नाही. काय माझं भविष्यात होणार आहे? मी म्हणतो तुमचं सगळ्यात चांगलं होणार आहे भविष्यात. आमेन. कधी कधी आम्हाला असं वाटतं आम्ही एकटं राहतो, आमचं कसं होणार आहे? जगाचा निर्माण करता तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. एकाकी जीवन जगताना तुम्हाला कधी कधी तसं वाटतं की कोण माझ्या संगते? तो मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. निर्भय, एकदम निश्चिंत राहायचं की देव माझ्या बरोबर आहे. बरं, देव काय माणूस नाही मध्ये सोडून पळून जायला. देव तो देव आहे. हालेलुया. आणि त्याचं अभिवचन का? जलातनं चालशील तेव्हा तुला बुडवणार, अग्नीतनं चालशील तर तुला ज्वाला पोहणार. पोळणार नाही. म्हणजे देव माझ्या बरोबर आहे ना. आमेन. मग किती डेअरिंगनी चालायचं, एकदम बिंदास जीवन जगायचं. प्रभू माझ्या सोबत, हालेलुया. प्रभू माझ्या सोबत, याच्यासारखा अनुभव जगामध्ये दुसरा हालेलुया. कोणता नाही. पण एकाकी पण कधी वाटू देऊ नका. आमेन. खरंच लोकांना असं वाटतं
मुलं सांभाळत नाही, कोण म्हणतं नवरा सांभाळत नाही, कोणी म्हणतं आणि नातेवाईक आम्हाला सांभाळत नाही. नाही सांभाळू द्या हो, ती माणसं आहे, पण देव तो देव आहे. हालेलुया. देव आहे बरं का. आमेन. आणि देव तुम्हाला सांभाळतो, इतका सांभाळतो ना, नुसतं सांभाळण्याची एक प्रोसेस असते. काय ते बघा, नवरा बायकोची भांडण चालू असते ना, मग ती म्हणते तुम्ही मला काहीच दिलं नाही, तो त्याचा डायलॉग असतो, खायला देतो हेच नशीब, तुझ्या घरात तर खायलाही नव्हतं. बरं, काल ते व्हिडिओमध्ये युट्यूबला टाकतात काहीतरी गमती जमती, तरुण बायको तिथं बसलेली आहे, चिकनचं कालवण खाते आणि तिचा नवरा तिला डिवोर्स देणार म्हणतो. पप्पे सांग बरं, लाडे लाडे पप्पे बिप्पे काय काय म्हणतात तिला, पप्पे सांग बरं तू, इथं आल्यावर मी तुला रोज चिकन वरपून वरपून खाताना बघतो, तुझ्या बापाच्या घरात तुला कधी मटण मिळालं का? फेकून दिलं त्याच्या तोंडावर. तुम्ही खाल्लेलं पण बघता ते सांगता का? म्हणजे नवऱ्याची नातेवाईकांची कुवत हीच आहे. शलमोन भेटला तर त्यांनी सगळी भारी भारी पक्वान दिली. म्हणून फिलिंग्स तुमच्यामध्ये काय असल्या पाहिजे, कोणी माझ्यासोबत नाही, देव माझ्यासोबत आहे. हेच तुमच्या जीवन निर्भय जीवन जगण्याचं सिक्रेट आहे. देव तुमच्या बरोबर. एक व्यक्ती डेअरिंगने जीवन कसं जगू शकतो, निर्भयपणे जीवन कसं जगू शकतो, देव माझ्या बरोबर आहे. आणि देव माझ्या बरोबर ही भावना आम्हाला नेहमी वाटतं, कोणीतरी स्ट्रॉंग व्यक्ती माझ्यासोबत असावा, स्ट्रॉंग व्यक्ती. पण बाब मुलीचं लग्न करताना सुद्धा आई वडील काय, तो सांभाळायला पाहिजे त्याला, मग जाऊन ते चौकशी करून येतात त्याची नोकरी बरोबर आहे का. पूर्वी करायचे, पूर्वीचे लोक ते दारात जाऊन चक्कर मारायचे, चपला किती मोजून यायचे, कारण या घरामध्ये गेल्यावर किती लोकांची भांडी घासावं लागेल, किती लोकांना खायला घालावं लागेल माझ्या पुरीला, म्हणून ते म्हणते नको लय चपला आहे त्यांच्या दारामध्ये. आता ते होते, आता नाही. आता बघतात नोकरी कशी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, किती पगार आहे, उत्पन्न किती आहे. माझं बी ठरायच्या टायमाला विचारलं होतं ते, पाळं काय ठीक आहे, कमवतो काय म्हणलं, तिथं मलाही शौक बसला ना, शेवटी कमाई तेवढी महत्वाची असते. म्हणजे तुम्ही पुरवताना हा पुरवठा तुम्ही करू शकता का, ही गोष्ट पाहिली जाते. लक्षात घ्या, सुरक्षा. आणि जेव्हा सुरक्षा नसती ना, त्या मुलीला असं वाटतं की त्या घरामध्ये माझा निभाव लागणार नाही, माझं जीवन असुरक्षित आहे. परंतु जेव्हा तुम्हाला एक मजबूत पुरवठा मिळतो ना, त्यास तुम्ही निर्भय जगता. आणि तुमचा मजबूत पुरवठा शलमोन आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा मजबूत पुरवठा आहे. घाबरू नका, तुमच्या बरोबर तुमचा देव आहे आणि म्हणून तो निर्भय तुम्हाला बसवतो. अजून एक गोष्ट वाचा, दुसरे इतिहास 4 अध्याय, दुसरे इतिहास 9 अध्याय 1 वचन. शल्मोनाची कीर्ती झाली, ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने व मसाले उंटावर लादून कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पहावयास यरुशलेमेस आली. यरुशलेमेस. आता तुमच्या कूट प्रश्नांचं उत्तर तुम्हाला यरुशलेमेतच मिळतं. आमेन. यरुशलेम म्हणजे देवाची नगरी किंवा देवाचं मंदिर असणारं ठिकाण. कुठंच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळणार. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये येताना कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका मनात घेऊन येऊ नका, कारण परमेश्वराचं मंदिर म्हणजे देवाला भेटण्याचं ठिकाण आहे. शलमोन भेटण्याचं ठिकाण आहे बरं का. ते असे लांबून लांबून लोक येतात ना, ते तुम्हाला आणि मला पाहायला येत नाही. मला पाहायचं तर ते युट्यूबला पाहू शकतात, पण इथं येण्यामागं त्यांची धारणा काय असते. मला परवा कोणीतरी सांगितलं की आम्ही चर्चमध्ये आलो, दोघं पती पत्नी, माझी माऊस बहिणीच होती, औरंगाबादवरून ते आले. बऱ्याच दिवसापासूनच तिचं प्लॅनिंग चाललं होतं यावं, आणि मग ते आले, मंदिरात आले, उपासना आराधना ऐकली, त्याच्यानंतर वचन ऐकलं. ती घरी गेली आणि काल परवा तिचा मेसेज मला आला. ती म्हटली जेव्हापासून आम्ही चर्चमध्ये येऊन गेलो ना, तेव्हापासून आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये फार बदल झाला. म्हणजे जगण्यासाठी आवश्यक काय असतं माहिती का, एकमेकांच्या स्वभावामध्ये बदल होणं. म्हणजे कधी घडतं, जेव्हा देवाच्या मंदिरात तुम्ही येता. यरुशलेममध्ये तुम्हाला जर तुम्ही आलात तर तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटतात. आता यरुशलेमेचं वैशिष्ट्य काय, यरुशलेमेमध्ये शलमोन असला पाहिजे. शलमोन कुठं पाहिजे, येशू ख्रिस्त पण कुठं जात होता, यरुशलेमेकडे, नाही का, सारखा यरुशलेमेकडे जायचा. बरं, येशू ख्रिस्त
शलमोन यरुशलेममध्ये आहे तसं येशू यरुशलेममध्ये आहे. आणि शलमोन म्हणजे शांतीप्रिय, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, मला वाटतं त्याच्यासाठी एक वचन वाचा. लुकाचा शुभवर्तमान 19 अध्याय 42-43 वचन. 5 मिनिटात संपू आपण. खरं तर अजून त्याला अर्धा पाऊण तास पाहिजे, पण तेवढं नाही होणार. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या, आज तरी शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहे. आता येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे येतो, शबाची राणी यरुशलेमेत येते आणि तिथे त्याला शलमोन सापडतो. येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे येतो आणि यरुशलेमेला पाहून काय म्हणतो, तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. म्हणजे यरुशलेम शांतीला म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारायला तयार नाही. नीट ऐका, जसं येशूनं त्या यरुशलेमेकडे पाहून शांती संबंधानं बोलल्या, तो म्हटला की जर तू शांतीच्या गोष्टी ऐकून घेतल्या असतं तर किती बरं झालं असतं, पण आता ती गोष्ट तुझ्यापासून काढून घेतली जाणार आहे. म्हणजे काय, कूट प्रश्नांचं उत्तर मिळण्यासाठी तुमच्याकडे येशू आवश्यक आहे. मंडळीनं, चर्चनं, जगातल्या मंडळ्यानं कोणाला स्वीकारलं पाहिजे, शांतीला. आज मंडळांमध्ये प्रश्न सुटत नाही. बऱ्याच चर्चेसमध्ये तुम्ही गेला, लोक येतात तसेच प्रश्न घेऊन घरी जातात, नाही त्यांच्या जीवनातले प्रश्न सुटले, नाही त्यांना कुठल्या प्रकारचे आशीर्वाद मिळाले. आणि का आशीर्वाद मिळत नाही, कारण मंडळीमध्ये शांती नाही. मंडळीमध्ये शांती नसल्यानंतर अरे शांतीच्या गोष्टी जाणून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मंडळीकडे पाहून काय म्हणतो, तुम्ही शांती समजून घ्या. सगळ्या प्रश्नाचं उत्तर शांती आहे. पीस तुमच्याकडे असली पाहिजे, शांती तुमच्याकडे असली पाहिजे. आता येशू मंडळीला यरुशलेमेला दोष देतो, यरुशलेमे. कोंबडी जशी पिलाला पंखाखाली एकवटण्याचा प्रयत्न करते, कसं तसं कितीदा तरी तुला मी माझ्या पंखाखाली एकवट करण्याचा प्रयत्न केला, पण तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही. सगळ्यात मोठी समस्या ती आहे. ज्या दिवशी चर्च शांतीच्या गोष्टी जाणून घेत नाही, तेव्हा कूट प्रश्न निर्माण होतात. कूट प्रश्नातनं सुटका होत नाही प्रियानो. कूट प्रश्नातनं सुटका होण्यासाठी प्रत्येक चर्चेसमध्ये शांती टिकून राहायला पाहिजे. आज जगामध्ये 90% मंडळ्या जर त्यांची अवस्था तुम्ही बघितली तर वाद आहे, भांडण आहे, अशांतीचं वातावरण आहे. अशांतीचं वातावरण असल्यावर जिथं लोक राहत नाही तिथं ख्रिस्त कसं राहणार आहे. लोकांना चर्चमध्ये जाऊ वाटत नाही, का तर तिथं शांती नाहीये. आणि ज्या ठिकाणात शांती नाही तिथं प्रश्न कसे सुटणार आहेत, कसे प्रश्न सुटू शकतील, शांतीच नाही ना तिथं. वाद आहे, भांडण आहे, हेवे दावे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, निंदा नालस्ती, सगळ्या वाईट गोष्टी. मग तिथे शांती कशी असणार आहे. शांती नसल्यावर येशू कसा, आता येशू त्यानं पहा बरं काय वाक्य वापरलं त्याने, वाचा बरं. मग तो शहराजवळ आल्यावर त्यांच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला. काय झालं, कसं रडत रडत. म्हणजे आता देव मंडळाकडे पाहून काय करत आहे, रडत आहे. ज्या मंडळीमध्ये शांती नाही म्हणजे येशू नाही. पहा नीट ऐका, शांती म्हणजे येशू, शांती म्हणजे शलमोन, शांती म्हणजे येशू. जर चर्च मध्ये शांती नाही तर येशू. आणि येशू काय करतो शांती नसल्यावर, बोला की काय करतो, त्यानं जर या मंडळीकडे पाहिलं त्याला शांती नाही दिसली तर तो काय करणार आहे. आता लाख आपण एवढं भारी चर्च बांधलं आणि त्याला जर शांती नाही दिसली तर तो काय करेल. आम्ही आनंद करतो पण तो काय करतो. म्हणजे शांती टिकून ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्याच्याशिवाय कुठ प्रश्न नाही सुटणार. आणि म्हणतो देवा हे चर्चमध्ये येऊ दे, लोक बरे होऊन जाऊ दे, घडणार नाही. लोकांची कुठ प्रश्न सुटणार आहे, पण शांतीचं काय, शांतीबद्दल तुमचं काय तिकडं. त्याच्या पुढे फार सुंदर लिहिले, वाचा बरं. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. आता काय म्हणतो त्याच्या पुढे, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहे. आता म्हणतो तुझ्याकडे मी शांतीच ठेवत नाही. ऐका बर का, एकदा का प्रभूनं एखाद्या चर्च मधली शांती काढली तर तो म्हणतो शांती हा जो प्रकार आहे तो मी सिक्रेट ठेवेल, गुप्त. का गुप्त ठेवतो माहिती का, तुम्ही किती पण शोधण्याचा प्रयत्न कराल शांती कशी यावी, तो म्हणतो शांतीच मी तुम्हाला देणार नाही. परत सिक्रेट ठेवून टाकलं, रहस्यमय करून टाकलं मंडळीला. म्हणून जर कोणता प्रश्न सुटायला पाहिजे तर मंडळीमध्ये
शांती टिकून राहणं फार गरजेचं आहे. ज्या चर्चमध्ये शांती नाही, ज्या मंडळांमध्ये शांती नाही, अशांत वातावरण आहे, तिथं येशू राहू शकत नाही आणि तिथं प्रश्नांची निर्मिती होती. आणि प्रश्न एकदा निर्माण झाल्यावर ते येशू रडतो, तो म्हणतो आता यरूशलेमेपासून माझी शांती मी सिक्रेट ठेवेल, गुप्त ठेवेल, पुन्हा त्यांच्या नजरेला ती कधीच पडणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, येशू तसं बोलला, त्यांनी शांती काढून घेतली. नीट ऐका, जे मला युट्यूब वरून पाहतात, तुम्ही कोणत्या मंडळीचे सदस्य आहात, तुमची काय जबाबदारी आहे, कुठ प्रश्नातनं कशी सुटका मिळाली, या संबंधाने मी तुम्हाला आव्हान करते, चॅलेंज करत आहे. इकडं येशू ख्रिस्त तसा म्हटला, यरूशलेमे आता ती शांती मी तुझ्यापासून काढून घेऊन गुप्त ठेवेल. परिणाम काय झाला, 70 सालामध्ये एक राजा आला, त्या राजानं इस्रायल लोकांची सगळी शांती तोडली. इकडे यहुद्यांना, ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं अशा लोकांना पकडलं आणि त्यांना डांबून मारलं. गॅसच्या चेंबरमध्ये लाखो लोक एकत्र करून मारले. भूक बळीनं त्यांना मारून टाकले. काही लोकांना जिवंत जाळलं. त्यांची लेकरं दगडावरती आपटून मारली. का आपटून मारली? कारण या लोकांनी शांती स्वीकारली नाही. आणि त्याचा परिणाम अगोदर तुम्ही पाहिलं, शबाची राणी आली, त्यांनी पक्वान्न दाखवली. आता पक्वान्न गेली, लोक भूक बळीनं मरायला लागली. इकडं इतकं मोठं ऐश्वर्य होतं, जिथं अंगावर कपडे होते, परंतु आता ज्या येशू म्हटला शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही, आता त्यांच्या अंगावरती कपडे नव्हते, तर त्यांच्या अंगावरती डांबर टाकलं होतं. आणि त्या उकळतं डांबर त्यांच्या शरीरावरती टाकलं. आता डांबर ही त्यांची वस्त्र बनली. काही लोक, आणि ज्या ठिकाणामध्ये जे लोक होते शांतीच्या गोष्टी जाणल्या नाही, कुसावरती येशू ख्रिस्ताला दिलं. आणि मी पाहतो त्यांच्या अंगावरती मेण ओतलं आणि वाती लावल्या. आणि राजा प्रसन्नपणे बागेमध्ये फिरावं तसं तिथं फिरला. तो मग त्याचं वाक्य त्या लोकांना आठवलं, शांतीच्या गोष्टी तुझ्यापासून गुप्त ठेवण्यात येईल, रहस्य तुझ्यापासून लपवण्यात येईल. आज मंडळांना ही गोष्ट माहीत नसल्या कारणानं आज मंडळांची अवस्था प्रभू येशू ख्रिस्तानं न्यायाकडे नेली. जसं त्या काळामध्ये 70 सालामध्ये घडलं, तशा प्रकारचं जगामध्ये घडू नये याच्यासाठी मंडळांमध्ये शांती टिकून राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर शांती हे प्रश्नाचं उत्तर आहे, तर तुमचं आणि माझं कर्तव्य काय, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शांती टिकून ठेवावी, शांत राहावं. वादाचे प्रसंग, भांडणाचे प्रसंग याच्यापासून आम्ही पळ काढावा. अन्यथा शास्त्र सांगतं, मी तुझ्यापासून शांती काढून घेईल आणि पुन्हा तुला कधी शांती येणार नाही. मग तुमचं घर, तुमचा परिवार, तुमची लेकरं, तुमची नोकरी, तुमचं अन्न, कोणत्याच गोष्टी सुरक्षित नसणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो ना, प्रभू आमच्याकडे पाहताना म्हणतो, आज जर तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं. काय तसं शेवटी समारोप काय त्याचा, वाचा. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील. म्हणजे एकदा शांती गेली, शत्रू तुमच्या चारी बाजूने तुम्हाला घेरून टाकणार आहे. नीट ऐका, कुठ प्रश्नांची उत्तर कशामध्ये, शलमोल म्हणजे शांतीप्रिय. कुठ प्रश्नांची उत्तर कशामध्ये, येशू ख्रिस्त ज्याच्या संबंधाने म्हटलं तो शांतीचा अधिपती. तो म्हणतो, एकदा का तुम्ही त्याला नाकारलं, मग शत्रू तुमच्या भोवती चारी बाजूने मेढेकोट उभारतील, तुम्हाला बाहेर पडण्यासाठी सुद्धा जागा नसणार आहे. ही परिस्थिती असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, काय देवाचं वचन सांगतं, तुमच्या कूट प्रश्नांचं उत्तर फक्त शांतीमध्ये आहे. फक्त शलमनामध्ये तुमच्या कुठ प्रश्नांचं उत्तर आहे, बाकी तुम्हाला कुठंच सापडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूच्या भयामध्ये राहूया, प्रभूच्या राज्यासाठी वाढूया. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण राहूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मानाला लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्याला प्रतिसाद देऊया. शबाची राणी कूट प्रश्न घेऊन शलमोनाला भेटण्यासाठी आली. आज आमच्या समोर शलमोन आहे. आमचे प्रश्न कूट आहेत, कठीण आहेत, जटिल आहेत. पण जर येशू भेटला, शांतीचा अधिपती भेटला, माझ्यामध्ये पीस राहिली, शांती राहिली, तर कठीण प्रश्नाची उत्तरं तुम्ही पाहाल. चर्च म्हणून आपण देवाला समर्पित. शांती हे चर्चचं वैशिष्ट्य असू द्या. शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची मुलं म्हणतील. आज आमच्या प्रश्नाची उत्तर शांतीमध्ये लपलेली आहेत.
लोक मोठ्या आशेनं देवाच्या घराकडे येतील, परंतु जर शल्मोनच सापडला नाही तर प्रश्नांची उत्तरं सापडणार नाही, शांती सापडली नाही, लोक रिकाम्या हाताने येतील आणि रिकाम्या हाताने जातील. पण आले आणि त्यांना शल्मोन सापडला, येशू सापडला. शबाची राणी जाताना राजानं दिलेल्या मूलवान भेट वस्तू घेऊन गेली. शल्मोन भेटल्यावर सगळं काही भारी भेटतं. हे राजा, हे सर्वशक्तिमान प्रभू, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहोत. माझ्या आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर केवळ येशूकडेच आहेत. व्यक्तिगतरित्या आम्ही तुझ्यासमोर येत आहोत माझ्या राजा. आमचं जीवन तुझ्याशी बांधलं जाणं फार गरजेचं आहे. तुझ्याशी बांधलं जावं यासाठी आमचे विचार, आमचे स्वभाव या सगळ्यांमध्ये परिवर्तन करून टाक पवित्र आत्म्या. आज मी जगातल्या प्रत्येक मंडळीसाठी प्रार्थना करतो. युट्यूबच्या माध्यमातून हजारो लोक आज या वचनाला कनेक्टेड होतील. माझी प्रार्थना असेल बापा, प्रत्येक मंडळीमध्ये शांती टिकून राहू दे. कारण प्रश्नाची उत्तरं तर मंडळीतच असणार आहे. शल्मोन यरुशलेमेत भेटणार आहे, आणि जर यरुशलेमेत शांती नसेल तर शबाची राणी कुठं प्रश्न घेऊन जाणार आहे. हे पवित्र आत्म्या, आज लोकांना ती बुद्धी दे, ज्ञान दे. मंडळात चाललेली भांडणं, वादविवाद, ईर्ष्या, स्पर्धा, द्वेष, मत्सर या सगळ्यातनं मंडळांना बाहेर काढ माझ्यामध्ये. जेव्हा ते परमेश्वराच्या घरामध्ये येतील तर त्यांचं नातं देवाबरोबर असू दे. देव ही त्यांची गरज आहे. जर ते देवाला वेगून राहतील तर देवाचे स्वभाव त्यांच्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून आज ही सूत्र प्रत्येक मंडळीला समजू दे. हा संदेश पालकांपासून तर सगळ्या चर्च मधल्या लोकांपर्यंत पोहोचला जाऊ दे. आणि एकही मंडळी अशी राहू दे नकोस माझ्या देवा की ज्या मंडळीपर्यंत हा संदेश गेला नाही. आणि जिथं भांडण आहे त्यांना अंतर्मुख होऊन आपल्या जीवनाचा विचार करावा. आणि प्रभू, एकमेकाला स्पर्धा करण्याच्या ऐवजी एकमेकाला प्रार्थनेमध्ये उचलून धरण्यासाठी त्यांना कृपा पुरव. ही गरज आहे. याच्यानं लोक प्रार्थनेत वाढणार आहे, याच्यामुळे लोक देवाच्या जवळ येणार आहेत. आणि म्हणून ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण कर माझ्या देवा, ज्याच्यामुळे शांती तुटते, ज्याच्यामुळे देवाच्या आत्म्याचं कार्य थांबलं जातं. अशा सगळ्या गोष्टी जगातल्या सगळ्या मंडळांमध्ये नष्ट कर. ये पवित्र आत्म्या, आम्ही विनंती करतो, तू ये आणि सगळ्याचं कंट्रोल कर, सगळ्यांना नियंत्रित कर. धन्यवाद देतो जे लांबून लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत. शबाच्या राणीप्रमाणे खूप प्रश्न घेऊन येतील, पण जाताना त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांच्या बरोबर असू दे प्रभूजी. ती उत्तर त्यांच्या सोबत असू दे. कोणी व्यक्ती रिकामी जाऊ देऊ नकोस. प्रत्येकामध्ये तुझं फळ निर्माण कर, प्रत्येकामध्ये पावित्र्य निर्माण कर, शुद्धता निर्माण कर. आणि प्रभू, हे चर्च तुझ्या गौरवासाठी वापरलं जाऊ दे. बांधकाम पूर्ण होत असताना कामगारांना शक्ती, बुद्धी, ज्ञान याचा पुरवठा कर. आणि जे लोक प्रभू या ठिकाणामध्ये या मंदिरासाठी योगदान देत आहे अशांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू, स्वर्गीय आशीर्वाद त्यांच्यासाठी खुलं कर. आणि मंदिर हे सर्व लोकांसाठी खुलं आहे. महाराष्ट्रातनं लोक येऊ दे माझ्या देवा, नवीन नवीन आत्मे येऊ दे. हे शिलो फक्त या सोलापुरातल्या लोकांचं चर्च नाही, तर ते महाराष्ट्रातल्या लोकांचं चर्च आहे. कारण महाराष्ट्रातल्या जगातल्या लोकांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि म्हणून तीच भावना घेऊन म्हणतो, येऊ दे प्रत्येक व्यक्तीला आपलेपणा वाटू दे. हे चर्च शिलो चर्च म्हणून नाही, तर ख्रिस्ताचं चर्च म्हणून ओळखलं जावं. त्याने निवडलेलं, त्याने वेगळं केलेलं आहे. प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि या भावनेने प्रभू ते येतील त्याच त्यांना समजावं की हे माझं चर्च आहे. जे लोक बोलत आहेत नाही, आम्ही आमची मंडळी त्यांना मानत आहोत, तसे असंख्य लोक येऊ दे माझ्या देवा. पाऊस ज्याची आम्हाला गरज आहे, आम्ही आठवण करत आहोत. मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होऊ दे. उजनी परिसर, पुणे आणि ज्या ज्या ठिकाणात धरण परिसर आहे, मोठ्या पावसाला सुरुवात होऊ दे. प्रभू, पावसाची गरज महाराष्ट्राला आहे. धरणं रिकामी आहेत, ती भरली जावीत आणि तुझे लोक तृप्त व्हावेत असं होऊ दे. सर्व गरजा पूर्ण कर. आत्मिक जीवनामध्ये आम्हाला बलवान कर. माहित नाही केव्हा मंदिराचं बांधकाम सुरू होईल, केव्हा पूर्ण होईल आणि केव्हा ख्रिस्त ढगावरती बसून येईल. आम्ही आमच्यामध्येच अडकून पडलो तर आमचं त्याच्यावर उचललं जाणं होणार नाही. याच्यासाठी आत्मिक जागृती आम्हा प्रत्येकामध्ये निर्माण कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा काळ राहो. आमेन. Thank you.